हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपण पुन्हा एकदा स्टार्ट करत आहोत आपला सेकंड वीड मॅनेजमेंटमधलं लेक्चर, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ वीड्स. आता बघा, आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की वीड्स काय असतात. ठीक आहे, व्हॉट इज अ वीड, वीडच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. ओके, आणि त्यासोबतच आपण हे पण बघितलं की किती वीड्स त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सध्या प्रेझेंट दिसतात. सो नियरली अबाउट 2,00,000च्या आसपास जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वीड स्पीसीज दिसून येतात. आता एवढे सारे वीड्स आहेत म्हणल्यावरती नॅचरली त्याला जर का आपल्याला स्टडी करायचं झालं तर खूप जास्त महत्त्वाचा पार्ट जो येतो दॅट इज द क्लासिफिकेशन, राईट. त्यामुळे आता आपण इथून पुढे बघणार आहोत की क्लासिफिकेशन कशा पद्धतीने आपण वीड्सचं करू शकतो. सो सगळ्यात पहिलं आहे पार्थेनियम हिस्टोरोफोरस. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्येच या पार्थेनियम हिस्टोरोफोरस हे वाला जे वीड आहे, राईट, यालाच आपण काय म्हणतो, काँग्रेस ग्रास पण म्हणतो. ठीक आहे, त्यासोबतच याला मराठीत आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण गाजर गवत. आणि याची एक एक्स्ट्रा स्पेशालिटी अशी आहे मित्रांनो की हे जे वीड आहे याचा जर का तुम्ही एक्स्ट्रॅक्ट जर यूज केला तर तो त्या ठिकाणी निमॅटिसाइड म्हणून वापर केला जातो. निमॅटिसाइड म्हणजे काय, तर निमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून याचा त्या ठिकाणी ज्यूस जो आहे, याचा जो की एक्स्ट्रॅक्ट आहे प्लांटचा, तो वापरला जातो, राईट. हे अशा पद्धतीचे याचे जे आहे फ्लावरिंग आपल्याला दिसून येते. ठीक आहे. देन सेकंड वीड इथे बघा आहे लँटेना कॅमेरा. आता लँटेना कॅमेरा जो आहे हा एक ऑर्नामेंटल प्लांट म्हणून इंडियामध्ये सगळ्यात पहिले आणला गेला ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. ठीक आहे, हा श्रीलंकावरून आपल्या इंडियामध्ये आणला गेला होता. पण या वीडचं जर बघितलं आपण तर जर का याला प्रॉपरली आपण जोपर्यंत ऑर्नामेंटल यूजसाठी करतोय तोपर्यंत ठीक आहे. पण जर का एखाद्या एरियावरती जर आपलं लक्ष नसेल तर हे जे आहे इट ग्रोज लाईक अ वीड. याला आपण वीड पण म्हणू शकतो, कारण की जेव्हा आउट ऑफ कंट्रोल याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते हे खूप रॅपिडली जे आहे एक्सपॅन्ड व्हायला सुरुवात करतं. देन वी हॅव दिस ओरोबांचे स्पीसीज. ह्या पद्धतीने दिसतात बघा ओरोबांचे काय आहे, हे जे फ्लावरसारखं हे जे दिसतं ना, दिस इज ओरोबांचे जो आहे दिस इज अ टाईप ऑफ अ वीड दॅट इज पॅरासाईट. ठीक आहे, तर पॅरासायटिक हे वीड आहे जे युरोपमधनं जे आहे आपल्या इंडियामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. सो सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया विथ द टॉपिक दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ वीड. आता बघा, वीड आपल्याला क्लासिफाय करायचं आहे तर वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती आपण क्लासिफिकेशन करू शकतो. लाईक द मॉर्फोलॉजी बेसिसवरती क्लासिफिकेशन करू शकतो. देन वी हॅव द हॅबिटॅट. देन ओरिजिन बेसिसवरती क्लासिफिकेशन, असोसिएशनच्या बेसिसवर क्लासिफिकेशन, त्याची लाईफ सायकल कशी आहे त्या बेसिसवर आपण क्लासिफाय करू शकतो. सॉईल पीएच म्हणजे की कुठल्या वीडला त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सॉईल पीएच चालत असतं. ठीक आहे, की ते ॲसिडोफिल आहे का, ॲसिडोफाईल म्हणजे ॲसिड लव्हिंग त्या ठिकाणी सॉईल याला चालते का, की ते बेसोफाईल आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक सॉईल पीएच असला पाहिजे अल्कलीन, का मग ती न्यूट्रोफाईल आहे म्हणजे न्यूट्रल सॉईल पीएच पाहिजे. तर अशा पद्धतीने जे आहे याचं क्लासिफिकेशन आपण पुढे बघणार आहोत. देन द बेस्ड अपॉन द नेचर ऑफ स्टेम, त्याची हार्डी स्टेम आहे की त्या ठिकाणी सॉफ्ट स्टेम आहे त्या बेसिसवरती. त्यानंतर स्पेशल क्लासिफिकेशन ॲट लास्ट आपण बघूयात. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्लासिफिकेशन दॅट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॉर्फोलॉजी. ठीक आहे, प्लांटची जी मॉर्फोलॉजी आहे ती कशी आहे त्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन करत असतो. किंवा यालाच आपण म्हणू शकतो की कॉटिलिडॉन नंबर्स जे असतात किंवा कॉटिलिडॉनचे जे काही कॅरेक्टर्स असतात त्या बेसिसवर पण आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता कॉटिलिडॉन जर आपण म्हटलं तर बेसिकली दोन प्रकारचे येतं. ठीक आहे, मोनोकॉट्स. ठीक आहे, मोनोकॉट्स आणि सेकंड इज द डायकॉट्स, राईट. तेच बघा, मॉर्फोलॉजीनुसार जर आपण बघितलं याचं क्लासिफिकेशन तर फर्स्ट वन वी हॅव दॅट इज द ग्रासेस. काय आहे, ग्रासेस जनरली कसे असतात, ग्रासेस म्हणजे त्याचं लीफ कसं लंब त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, राईट. त्याचं लीफ लंब असतं आणि ते बेसिकली मोनोकॉट्स जनरली काय असतात, ग्रासेस हे मोनोकॉट्सच त्या ठिकाणी दिसून येतात. मोनोकॉट याचं बेसिकली कॉटिलिडॉनचं कॅरेक्टर आहे. स्टेम याची कशी असते, हॉलो असते. ठीक आहे, स्टेम इज हॉलो एक्सेप्ट ॲट नोडल रिजन जो असतो. नोड म्हणजे काय, की त्या ठिकाणी बघा, आता ऊस जर आपण घेतला, बरोबर आहे, ऊसाचं काय असतं त्या ठिकाणी मध्ये अशी आपल्याला जागोजागेवरती स्टेमवरती काय दिसते, खाच त्या ठिकाणी दिसते, बरोबर आहे. तर जिथे ही खाच दिसते ना, इथे काय असते, इथनं नोड त्या ठिकाणी अराईज होत असतं. नोड म्हणजे तिथून जे की नवीन लीफ वगैरे आहे तर त्या रिजनमधनं त्या ठिकाणी अराईज होत असतं. आणि हा जो मधला रिजन असतो तर याला काय म्हणतात, जो मधला स्पेस असतो एम्प्टी त्याला म्हणतात इंटरनोड. काय म्हणतात, इंटरनोड. ओके, दोन नोड्स मधला रिजन जो आहे त्याला म्हणतात इंटरनोड. तर याची जी स्टेम असते, ओके, ती कशी आहे, ती हॉलो असते. फक्त नोड्स जिथे प्रेझेंट असतील ना, हे बघा इथं जसं नोड मी सांगितलं ना, तशा नोडल रिजनवरती फक्त ते मधून भरीव असते. ठीक आहे,
त्यानंतर लिग्युल्स त्याच्यावरती प्रेझेंट असतात. अल्टरनेट और ऑपोजिट लीव्ज आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, लीव्ज ऑपोजिट म्हणजे कसे की जर का हे असं प्लांट असेल तर इथे एक लीफ आणि इकडच्या साईडला पण सेम लीफ. हे झालं ऑपोजिट पॅटर्न. कसं झालं त्या ठिकाणी ऑपोजिट पॅटर्न, म्हणजे दोन्ही लीव्स कसे आहेत ॲट अ टाईम दोन्ही साईडला आहेत. ठीक आहे. त्यानंतर अल्टरनेट पॅटर्न कसा असतो की एक साईडला पहिली इकडे लीफ निघलं, त्यानंतर दुसऱ्या साईडला इकडे वरती लीफ निघलं, पुन्हा इकडच्या साईडला वरती लीफ. ओके, तर हे झाला अल्टरनेट पॅटर्न झाला. ओके, हा झाला अल्टरनेट पॅटर्न ऑफ लीव्स. तर अशा पद्धतीचे जे की दोन्ही लीव्स पॅटर्न आहे ते आपल्याला इथे दिसून येतात. लीव्स कसे असतात, लॉंग आहेत, नॅरो लीव्स आहेत, विड्थ त्याची कमी असते. आणि व्हेनेशन कसं आहे लीफमध्ये, तर पॅरलल व्हेनेशन आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की जे की मोनोकॉट वीड्स त्या किंवा कुठल्याही मोनोकॉट जर प्लांट जर आपण बघितलं तर मोनोकॉट प्लांट्समध्ये जे की व्हेनेशन आहे, लीफमधली व्हेनेशन जी असते ही कशी असते, नेहमी पॅरलल व्हेनेशन असते. कशी असते, पॅरलल व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय, ठीक आहे, जर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. हे बघा, असं हे लीफ जे असतं ना, हे कसं असतं, हे असं लंब त्या ठिकाणी. ऊसाचं लीफ बघा, थोडं इमॅजिन करा तुम्ही. ऊसाचं लीफ कसं असतं, लंब असतं, राईट. आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय की असं लॉंग लीफ असतं, त्याची विड्थ कमी असते आणि त्याच्यामधनं ही अशी एक मिडरिप गेलेली असते. ठीक आहे. आणि पॅरलली जे आहेत बाकीचे वेन्स पण अशा त्या ठिकाणी तुम्हाला अशा उभ्या पॅरलली गेलेल्या दिसतील. ठीक आहे, दिस इज द पॅरलल व्हेनेशन. आणि एक दुसरा एक प्रकार असतो लीफचा, तर तो कसा असतो, असा आहे बघा. दुसरा लीफचा प्रकार हा असा, बरोबर आहे. ही व्हेनेशन पॅरलल नाही आहे, राईट. सो हा प्रकार वेगळा येतो. हा जो आहे हा प्रकार डायकॉटमध्ये आपल्याला दिसून येतो. डायकॉटिलिडॉन जे प्लांट्स असतात त्याच्यात आपल्याला हे असं दिसून येतं. ठीक आहे. याला या पॅटर्नला म्हणतात नेटेड, काय म्हणतात, नेटेड व्हेनेशन. नेटेड व्हेनेशन. आणि हे जे असतं लंब, ठीक आहे, हे काय वेन जे आहेत सगळे याच्यामधलं पॅरलल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात स्ट्रेट, म्हणून याला म्हणतात पॅरलल व्हेनेशन. तर ग्रासेसमध्ये कसं व्हेनेशन आहे, दॅट इज द पॅरलल व्हेनेशन. ओके. मग पुढे बघा की सेजेस सेकंड, याच्यामधलं ग्रासेसचं एक्झाम्पल बघा काय, डिजिटारिया आणि सायनोडॉन डॅक्टिलॉन. सायनोडॉन डॅक्टिलॉन. सायनोडॉन डॅक्टिलॉन काय आहे, यालाच आपण काय म्हणतो, हरियाली. बरोबर आहे. हराळ ज्याला आपण मराठीत म्हणतो, हिंदीत हरियाली म्हणतात, राईट. दॅट इज सायनोडॉन डॅक्टिलॉन. आणि याचा वापर आपण दुर्वा त्या ठिकाणी गणपती बाप्पाला वाहतो, राईट. दॅट इज सायनोडॉन डॅक्टिलॉन. देन सेकंड टाईप वी हॅव, दॅट इज द सेजेस. ठीक आहे, याच्यामध्ये सेकंड टाईप इज सेजेस. सेजेस पण काय असतात, हे मोनोकॉट्सच असतात, पण इथली जी की स्टेम आहे ना ती एक प्रकारची अँग्युलर असते आणि सॉलिड असते. अँग्युलर स्टेम आहे प्लस सॉलिड आहे. लिग्युल्स इथे ॲब्सेंट आहेत बघा. ठीक आहे, जे की लिग्युल्स असतात ना, आता ग्रासेसमध्ये बघा, ग्रासेस आणि सेजेस जे आहेत ते दिसायला जवळपास सारखे दिसतात, पण याच्यामध्ये क्वचितच फरक आहे. इकडे बघा, ग्रासेसमध्ये लिग्युल्स जे असतात ते त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि तेच इकडे सेजेसमध्ये आहे, लिग्युल्सचा जो पार्ट आहे तो ॲब्सेंट आहे. त्याच्यानंतर स्टेम इथे कशी आहे, इथे अँग्युलर स्टेम आहे आणि सॉलिड स्टेम आहे पूर्णपणे, म्हणजे आतून भरीव स्टेम आहे. तेच ग्रासेसमध्ये बघा, स्टेम कशी असते, पोकळ असते, मधून हॉलो असते, फक्त नोडल रिजनवरती त्या ठिकाणी भरीव असते. ठीक आहे. ते सेजेसमध्ये कशी पूर्ण अँग्युलर आणि सॉलिड स्टेम आपल्याला दिसून येते. सेजेसमधले जे लीव्ज असतात ते पण कसे त्या ठिकाणी वर्ल्ड पॅटर्नमध्ये अरेंज आपल्याला दिसतात अराउंड द स्टेम. वर्ल्ड म्हणजे काय की पूर्णपणे जो की गोल पॅटर्न आहे. ठीक आहे, म्हणजे सेंटरला जर का ही स्टेम असेल तर स्टेमच्या जे काही आहे चारी बाजूने जे आहे आपल्याला त्याच्या सगळीकडनं वर्ल्ड म्हणजे पूर्ण गोल पॅटर्नमध्ये आपल्याला त्याच्या लीव्ज आलेले दिसतात. सो दॅट इज द सेजेसचा पॅटर्न, दॅट इज द वर्ल्ड पॅटर्न इन लीव्ज. त्यानंतर याच्यामध्ये मॉडिफिकेशन जर बघितले तर काय आहे, रायझोम याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला दिसून येतो. काय आहे, रायझोम याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सायप्रस रोटुंडस आणि स्कर्पस. सायप्रस रोटुंडस म्हणजेच काय, लवाळा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, लवाळा, राईट. आणि या लवळ्याचं काय येतं, जमिनीखाली लसूण जसा असतो ना, तर लसणाचं एक छोटासा कंद कसा असतो खाली जमिनीखाली आणि त्याच्यावरती मग वरती प्लांट असतं, राईट. तर तसाच प्रकार ह्या लवाळामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हा जो आहे सायप्रस रोटुंडस, ओके, सेजेसमधला सायप्रस रोटुंडस आणि हा सायनोडॉन डॅक्टिलॉन ग्रासेसमधला, हे दोन जगातले सगळ्यात त्या ठिकाणी अवघड त्या ठिकाणी वीड्स आहेत ज्यांना आपण कंट्रोल करणं शक्य नाही आहे किंवा खूप टफ जातं याला कंट्रोल करायला. ठीक आहे. देन याच्यामधला पुढचा प्रकार बघा आपल्याकडे आहे की ब्रॉड लिव्ड वीड्स. ठीक आहे, ब्रॉड लिव्ड वीड्स जो आहे हा तिसरा प्रकार आहे. ब्रॉड लीफ म्हणजे कसं, हे वालं खालचं डायकॉटचं मी जसं दाखवलं ना, दॅट इज द ब्रॉड लिव्ड वीड्स.
मोस्टली जे डायकॉट्स असतात, ठीक आहे, डायकॉटिलिडॉन जे की असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जे की सीड आहे, एक जर का सीड आपण घेतलं तर सीडचे जर का आपण त्या ठिकाणी त्याला फोडण्याचा प्रयत्न केला तर 2 इक्वल पार्ट्समध्ये ते सीड डिवाइड होतं, अशाला आपण डायकॉट म्हणतो. आणि ज्याचं त्या ठिकाणी असं डिव्हिजन त्या ठिकाणी 2 इक्वल पार्ट्समध्ये होत नाही त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी बॉटनीमध्ये शिकलेच आहेत मोनोकॉट काय असतं, डायकॉट काय असतं. आता बघा एक ग्राउंडनट, ठीक आहे, शेंगदाणा आपण खातो, बरोबर आहे. तर शेंगदाण्याचे काय होतं, 2 इक्वल पार्टमध्ये त्या ठिकाणी दाणा काय होतो, स्प्लिट होतो, बरोबर आहे. मग ग्राउंडनट काय झाला, इट इज अ डायकॉट. काय आहे, डायकॉट आहे. तेच बघा ग्रासेसमधला एक्झाम्पल तुम्हाला एक देतो, तो आहे वीट कसा आहे, मोनोकॉट आहे. आता गव्हाचा जर का तुम्ही दाणा बघितला तर गहूमध्ये कसं असतं, त्याला तुम्ही जर ब्रेक करायचं असेल ते इक्वल पार्ट्समध्ये ब्रेक होतं का, 2 नाही होत, ठीक आहे. इट डज नॉट स्प्लिट इंटू 2 इक्वल पार्ट्स, त्याच्यामुळे ते झालं मोनोकॉट आणि ते येतं अंडर द ग्रासेस फॅमिली. ओके. सो ब्रॉड लिव्ड वीड्स कसे असतात, दे आर द डायकॉट्स आणि दे हॅव ब्रॉड लिव्ज, बरोबर आहे. त्याचे ब्रॉड लिव्ज असतात विथ नेटेड वेनेशन. इक्लिप्टा अल्बा झालं याचं एक्झाम्पल, ॲमॅरॅन्थस स्पिनोसस झालं, पोर्ट्युलेका ओलेरेशिया झालं. हे काय झाले, सगळे ब्रॉड लिव्ड वीड्स झाले. ओके. देन नेक्स्ट वी हॅव दॅट इज द अल्गल. देन अल्गे काय आहे, याचे एक्झाम्पल आहे क्लोरेला, स्पायरोगायरा, क्लॅडोफोरा. पुढे आहे फर्न्समध्ये कोणते एक्झाम्पल आहे बघा, हे कसे असतात, सीडलेस व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, ठीक आहे. यांना सीड नसतं, हे कसे आहेत, व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत दॅट प्रोड्यूस द स्पोर्स. इथे सीड प्रोडक्शन नाही होत तर काय होतं, स्पोरचं प्रोडक्शन होतं. आणि याचं एक्झाम्पल आहे मार्सिलिया क्रिनाटा. देन वी हॅव द साल्विनिया मोलेस्टा. साल्विनिया मोलेस्टा इज अ टाईप ऑफ अ फर्न. हे त्या ठिकाणी नोट करून घ्या. साल्विनिया मोलेस्टा काय आहे, एक प्रकारचं फर्न त्या ठिकाणी आहे. ओके. देन डिफरन्स बिटवीन आता आपण बघणार आहोत ग्रासेस आणि सेजेस. हे का बघतोय आपण ग्रासेस आणि सेजेसमध्ये, कारण की हे जर तुम्हाला याचे फोटो जर दाखवले तर दोघांचे फोटो जे आहेत ना जवळपास सेम दिसतात. इथे आहे का, हां इथे बघा, हा जो सायप्रस आहे, ठीक आहे, सायप्रस रोटुंडस हा आहे आणि हा काय आहे, इट इज अ टाईप ऑफ सेज. हे कसं आहे, सेजमध्ये त्या ठिकाणी हे मोडतं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही याचं बघा लीफ पॅटर्न कसं आहे, त्या ठिकाणी लंबे याचे लीव्स दिसतात, हे ग्रासेससारखंच दिसतंय, बरोबर आहे. पण हे ग्रास नाही आहे. याची जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला लिग्युल्स जे असतात, लिग्युल जे आहेत ते ॲबसेंट दिसतात. लिग्युल इज अ पार्ट ऑफ देअर मॉर्फोलॉजी. तो जो पार्ट आहे तो इथे ॲबसेंट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सेकंडली जर याच्यामध्ये बघितलं तर जे की स्टेम आहे ती आपल्याला कशी सॉलिड स्टेम दिसते याच्यामधली, आणि सॉलिड स्टेम आहे प्लस ती कशी अँग्युलर जी आहे ती पद्धतीची इथं स्टेम आपल्याला दिसून येते. ओके. तर दॅट इज सायप्रस रोटुंडस. आता इथे बघा तेच दिलं आहे. ग्रासेसमध्ये काय आहे, स्टेम हॉलो असते एक्सेप्ट ॲट द नोड्स. सेजेसमध्ये काय, स्टेम अँग्युलर आहे आणि सॉलिड आहे. इथे काय आहे, ग्रासेसमध्ये लिग्युल जे आहे ते प्रेझेंट आहे आणि सेजेसमध्ये लिग्युल जे असतात ते ॲबसेंट असतात. देन ग्रासेसमध्ये काय आहे, अल्टरनेट किंवा ऑपोजिट लिव्सचा पॅटर्न आपल्याला दिसून येतो. तेच सेजेसमध्ये कसं आहे, वर्ल पॅटर्नमध्ये म्हणजे सर्क्युलर पॅटर्नमध्ये अराउंड द स्टेम आपल्याला लिव्स दिसतात. आणि यांचे एक्झाम्पल दिलेत, डिजिटारिया आणि सायनाडॉन जो आहे दिस इज अ टाईप ऑफ ग्रास. सायप्रस आणि स्कर्पस जो आहे दिस इज अ टाईप ऑफ सेज. ओके. इथे यांनी त्या ठिकाणी फोटोग्राफ्स दिलेत बघा, दॅट इज डिजिटारिया, ठीक आहे. आता हा डिजिटारिया बघा, हा काय, दिस इज टाईप ऑफ अ ग्रास. काय आहे, हा ग्रासचा टाईप आहे आणि हा सायप्रस जो आहे दॅट इज टाईप ऑफ सेज. त्यानंतर इक्लिप्टा आहे बघा, इक्लिप्टा अल्बा काय आहे, इट इज अ टाईप ऑफ ब्रॉड लिव्ड वीड. ब्रॉड लिव्ड त्या ठिकाणी हे वीड आहे, बरोबर. याचं लीफ बघा कसं आहे, त्या ठिकाणी आपल्याला ब्रॉड दिसून येतं, याचं असं त्या ठिकाणी नेटेड वेनेशन आपल्याला दिसते. देन वी हॅव दिस मार्सिलिया क्रिनाटा. ओके. दॅट इज अ टाईप ऑफ, इट इज अ टाईप ऑफ आय थिंक अल्गे का, सॉरी दॅट इज अ फर्नचा टाईप आहे, ठीक आहे. मार्सिलिया क्रिनाटा काय, इट इज अ टाईप ऑफ फर्न, ठीक आहे. फर्नचं काय होतं, स्पोर प्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं. आणि हा क्लोरेला जो आहे दॅट इज अ टाईप ऑफ अल्गे. देन क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द हॅबिटॅट. आता कुठलं वीड कोणत्या त्या ठिकाणी हॅबिटॅटमध्ये राहतं त्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन करत असतो. सो डिपेंडिंग अपॉन द प्लेस ऑफ देअर अकरन्स दे आर क्लासिफाईड इन टू टेरेस्ट्रियल वीड आणि ॲक्वॅटिक वीड्स. ओके. 2 प्रकारे इथे आपल्याला दिसतात, दॅट इज द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक वीड्स. टेरेस्ट्रियल वीड्स म्हणजे काय की जे त्या ठिकाणी जमिनीवरती येऊ शकतात त्याला आपण टेरेस्ट्रियल वीड्स म्हणतो. त्याच्यामध्ये बघा आता क्रॉप लँड वीड्स असतात, ठीक आहे. ए टाईप आहे याच्यामधलं क्रॉप लँड वीड्स. आणि दुसरं आहे नॉन क्रॉप लँड वीड्स.
म्हणजे काय, तर जे असे वीड्स ते फक्त काय होतं की जिथे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी हे दिसून येतात, म्हणजे जिथे क्रॉप आपण लावलेला असेल तर त्याच फील्डवरती आपल्याला हे वीड्स जास्त करून दिसून येतात. एक्झाम्पल याचं बघा, इकायनोक्लोआ इन राईस. ठीक आहे, इकायनोक्लोआ कोलोनम जो आहे दॅट इज जंगल राईस ज्याला म्हणतात, तर तो आपल्याला राईसच्या क्रॉपमध्ये आपल्याला दिसून येतो. तो दुसरीकडे कुठेही तुम्हाला नॉन क्रॉप्ड एरियामध्ये दिसणार नाही. ठीक आहे. आणि दुसरं आहे नॉन क्रॉप लँड वीड्स, म्हणजे जिथे क्रॉप नसतं तिथंच हे आपल्याला वीड्स दिसतात. आणि हे जनरली असे वीड्स कुठं दिसतील, मग वेस्टलँडच्या एरियावर दिसतात. ट्रिब्युलस टेरेस्ट्रिस झालं, झॅन्थियम स्ट्रोमॅरियम झालं, हे असे नॉन क्रॉप लँड वीड्स आहेत. थर्ड वन वी हॅव ग्रासलँड वीड्स. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे व्हर्नोनिया आणि रुमॅक्स स्पीसीज. देन वी हॅव द वीड्स ऑफ लॉन अँड पब्लिक पार्क, की लॉन्समध्ये आणि पब्लिक पार्कमध्ये येणारे असे हे आहेत. दॅट इज द लिपिया नोडीफ्लोरा, इल्युसिन इंडिका आहे. देन ऑर्चर्ड ऑर गार्डन वीड्स आहे, युफोर्बिया जेनिक्युलेटा, इम्पेरेटा सिलेंड्रिका आहे. देन ॲकॅलिफा इंडिका आहे. देन वी हॅव द वीड्स ऑफ प्लांटेशन क्रॉप्स. आता प्लांटेशन क्रॉप्स कोणते असतात, टी आहे, कॉफी आहे. ठीक आहे, तर हे काय झाले, दिज आर टाईप ऑफ प्लांटेशन क्रॉप्स. तर यांच्यामध्ये आपल्याला दिसतं युफॅरोटोरियम जे आहे स्पीसीज आणि मिकानिया मायक्रांथा, हे झाले प्लांटेशन क्रॉप्सचे एक्झाम्पल. रोड साईडला येणारे काही वीड्स दिसतात, त्याच्यामध्ये युफोर्बिया, लँटेना कॅमेरा आहे, हिप्टिस आहे, प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा आहे. हे काय, हे सगळे रोडच्या बाजूला आपल्याला दिसणारे वीड्स आहेत. तर प्रत्येकाचं हॅबिटॅट कसं असतं वेगळं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हा बघा, दिस इज द इकायनोक्लोआ कोलोनम इन राईस. ठीक आहे, हा काय आहे, मिमिक्री वीड पण एक प्रकारचा आहे. मिमिक्री वीड आहे ऑफ राईस, कारण की बघा हा जो आहे ना, हा तुम्हाला राईस सारखाच दिसतो आणि हा क्रॉप बाउंड वीड आहे. हा जो वीड आहे तुम्हाला फक्त राईसच्याच त्या ठिकाणी फील्डमध्ये दिसतो, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॉप बाउंड वीड. ओके, हा आहे र्युमेक्स स्पीसीज. देन मिकॅनिया मायक्रांथा जो आहे हा झाला इथं इन्व्हेजिव्ह एलियन आहे इन इंडिया, म्हणजे बाहेरच्या देशामधून आपल्या इंडियामध्ये आलेलं हे वीड आहे. अँड दिस इज द झॅन्थियम स्ट्रोमॅरियम. सो याच्यामधलं आपण जे पुढचं बघत होतो, याच्या अगोदर बघितले आपण ते होते टेरेस्ट्रियल वीड्स. आता हे आहेत ॲक्वॅटिक वीड्स. ठीक आहे, ॲक्वॅटिक वीड्समध्ये बघा कुठले कुठले असतात. पहिलं आहे सबमर्स्ड वीड. सबमर्स्ड म्हणजे काय, की त्या ठिकाणी जे पाणी तुंबलेलं असतं तर पाण्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. सपोज हा जर का रिव्हर बेड आहे, ठीक आहे, हा काय आहे, रिव्हरमधली खालची जी की जमीन असते, ठीक आहे, नदीमध्ये आपण जर खाली बघितलं ती जमीन झाली, ठीक आहे, किंवा एखाद्या पॉन्डमध्ये, आणि याच्यावरती काय असतं, असं पाणी तरंगत असतं, बरोबर आहे. याच्यावरती काय आहे, एक प्रकारे पाणी तरंगत असतं. एक मिनिट खाली काढूया आपण. हा इथं रिव्हर बेड, हा झाला बेड, रिव्हर बेड, आणि याच्यावरती हे असं पाणी समजा तरंगतंय. तर हे जे पाणी तरंगत असतं, तर ह्या पाण्याच्या अंडर दिस वॉटर जे की असे वीड्स येतात, ठीक आहे, जे की खाली त्या ठिकाणी अटॅच्ड आहे, याला काय म्हणणार, याला आपण म्हणणार सबमर्स्ड वीड. काय म्हणणार याला, सबमर्स्ड वीड. म्हणजे पाण्याच्या लेवलच्या कसं आहे ते खाली त्या ठिकाणी आहे आणि खाली अटॅच्ड आहे सॉईलवरती, त्याला म्हणतात सबमर्स्ड वीड. याचे एक्झाम्पल बघा काय, उर्टिक्युलारिया स्टेलारिस, क्रेटोफायलम डिमर्सम. देन वी हॅव द हायड्रिलिया व्हर्टिसिलियाटा. ओके, हायड्रिला व्हर्टिसिलियाटा आणि व्हॅलेसनेरिया स्पॅरेलिस. तर हे झाले याचे सबमर्स्ड वीडचे एक्झाम्पल झाले. देन वी हॅव द इमर्स्ड वीड. ओके, इमर्स्ड म्हणजे काय, की जे त्या ठिकाणी पाण्यावरती काय होतात, तरंगत आहेत, म्हणजे खाली ते अटॅच आहे पण त्या ठिकाणी असे वरती पाण्याच्या वरती येत आहेत आणि त्या ठिकाणी असे आपल्याला वरती याचं काय दिसतं, फ्लावर वगैरे दिसतं. याचं एक्झाम्पल आहे निलोम्बियम स्पिसिओझम आणि ज्युसिया रेपेन्स. आता निलोम्बियम स्पिसिओझम हे काय माहिती आहे, काय आहे, हे आहे लोटस, बरोबर आहे. दिस इज लोटस. आणि लोटस काय, लोटस इज अ टाईप ऑफ इमर्स्ड वीड. काय आहे, इमर्स्ड वीड आहे. याला इमर्स्ड म्हणतात किंवा इमर्ज्ड पण म्हणतात, ठीक आहे, EMERGED, ठीक आहे. इमर्ज्ड म्हणजे पाण्यावरच्या वरती आलेलं वीड जे आहे दॅट इज इमर्स्ड वीड. आणि देन वी हॅव दिस इज मार्जिनल वीड. मार्जिनल वीड म्हणजे काय, की एखादी नदी जर असेल, ठीक आहे, एखादी जर अशी नदी वाहते आहे, ओके, आणि याच्या जे अशा कान्याकोपऱ्यावरती येणारं जे वीड असतं, नदीच्या कान्याकोपऱ्यावर काठावर येणारं जे वीड असतं, म्हणजे जे की कधी जर पूर आलं तर थोडंफार पाण्याखाली पण जातं, कधी कधी पाणी कमी झालं तर थोडंसं ड्राय पण राहतं, म्हणजे असं कॉर्नरला येणारं जे असतं पाण्याच्या, तर त्याला आपण म्हणतो मार्जिनल वीड. म्हणजे ते मार्जिन्सवरती राहतं, ठीक आहे, रिव्हरच्या वगैरे पॉन्डच्या मार्जिनवर राहतं. एक्झाम्पल बघा, टायफा, पॉलिगोनम, अल्टरनॅन्थेरा, इपोमिया स्पीसीज.
आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झामला विचारल्या जातात. ओके, मोस्ट फेवरेट पार्ट आहे हा वीडच्या पोर्शनमधला, की ॲक्वेटिक वीड्सचे नावं विचारायची याच्या या क्लासिफिकेशननुसार. तर त्यामुळे याचे हे जे काही नावं आहेत हे नोट करून घ्या. जसं की सबमर्ज्ड वीडमध्ये काय आहे, हायड्रेलिया वर्टिसिलियाटा हे नाव बऱ्याचदा विचारलं जातं. इमर्स्ड वीडमध्ये कोणतं आहे, निलोम्बियम स्पिसिओझम हे नाव त्या ठिकाणी विचारलं जातं, की निलोम्बियम स्पिसिओझम इज अ टाईप ऑफ डॅश वीड. मग कोणतं आहे, इमर्स्ड आहे, मार्जिनल आहे, फ्लोटिंग आहे, असं विचारलं जातं. ठीक आहे. देन फ्लोटिंग वीड, फ्लोटिंग वीडमध्ये कोणतं आहे, पिस्टिया स्टेटिओटिस आणि सॅल्विनिया हे काय आहे, हे एक प्रकारचे फ्लोटिंग वीड आहे. म्हणजे हे कुठे खाली रिव्हर बेडमध्ये कुठे अटॅच नसतात, हे फक्त पाण्यावरती तरंगतात. इथे बघा, हे इथे फोटो दिलेला आहे पिस्टिया स्टेटिओटिसचा. ओके, हे कसं आहे, पाण्याची लेवल इथे आहे आणि त्याच्यावरती हे कसं तरंगतं आहे, राईट. सो दिस इज अ टाईप ऑफ फ्लोटिंग वीड. एक अजून याच्यामध्ये फ्लोटिंग वीडचंच एक एक्झाम्पल आहे, नाव लिहून घ्या, दॅट इज इकॉर्निया क्रॅसिपिस. काय आहे, इकॉर्निया क्रॅसिपिस. दिस इज अ टाईप ऑफ फ्लोटिंग वीड. आणि याचं जे नाव आहे हे बऱ्याचदा एक्झामला विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे इकॉर्निया क्रॅसिपिस इज अ टाईप ऑफ अ फ्लोटिंग वीड, हे लक्षात ठेवायचं. काय आहे, इकॉर्निया क्रॅसिपिस काय आहे, एक प्रकारचं फ्लोटिंग वीड आहे, पाण्यावरती जे तरंगतं. देन पुढचं क्लासिफिकेशन आपण बघतोय आता, दॅट इज द बेस्ड अपॉन द ओरिजिन, की वीडचं त्या ठिकाणी ओरिजिन कुठून झालं आहे. सो इंडिजिनियस वीड्स. ठीक आहे, इंडिजिनियस वीड्स म्हणजे जे की त्या ठिकाणी लोकल एरियाजमध्ये त्याचं नेटिव्ह आहे असे, त्यालाच आपण म्हणतो ॲपोफाईट्स म्हणतो. ऑल द नेटिव्ह वीड जे असतात ऑफ अ कंट्री विच आर कमिंग अंडर दिस ग्रुप अँड मोस्ट ऑफ द वीड्स आर इंडिजिनियस. म्हणजे इंडियामध्ये जे की नॅचरली आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये होते हे वीड्स पहिलेपासून, त्याला आपण इंडिजिनस वीड्स म्हणतो. याचे एक्झाम्पल्स आहे ॲकेलिफा इंडिका, ॲब्युटिलॉन इंडिकम, सोर्गम हेल्पेन्स आहे. सोर्गम हेल्पेन्स काय, इट इज अ वाईल्ड जवार याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जे की आजच्या घडीला आपण सोर्गम आहे, वाईल्ड सोर्गम किंवा वाईल्ड जवार ती ही आहे. ठीक आहे. त्यानंतर सायनोडॉन डॅक्टिलोन झालं, इकायनोक्लोकोलोनम झाला जो की राईसमधला त्या ठिकाणी मिमिक्री वीड आहे. तर हे सगळे जे आहेत दीज आर इंडिजिनस वीड, आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये पहिलेपासून आहे. पण दुसरे एक प्रकार याच्यामध्ये येतात, दॅट इज द इंट्रोड्युस्ड वीड्स किंवा एक्झॉटिक वीड्स. बरोबर आहे, किंवा यालाच आपण म्हणतो एलियन वीड्स. एलियन म्हणजे काय, की इंडियन आपल्या सबकॉन्टिनेंटमध्ये नव्हते हे आपण युरोपवरून, अमेरिकाच्या दुसऱ्या सबकॉन्टिनेंटवरनं आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटवरती हे वीड्स आलेले आहेत. तर असे कोणते वीड्स आहेत बघा, दीज आर द वीड्स इंट्रोड्यूस फ्रॉम अदर कंट्रीज. हे जे वीड्स असतात दीज आर नॉर्मली ट्रबलसम असतात अँड कंट्रोल, बिकॉज कंट्रोल जे आहे याचा काय होतं, डिफिकल्ट होतो. ठीक आहे. एक्झाम्पल याचं काय आहे, पार्थेनियम हिस्टोरोफोरस. मी हे तुम्हाला सांगितलं होतं की पार्थेनियम हिस्टोरोफोरस आपल्या देशात कुठून आलं, USA मधून त्या ठिकाणी आलं होतं वीटच्या सीडमध्ये मिक्स होऊन, राईट. देन वी हॅव द ॲकॅन्थोस्पर्मम हिस्पिडम, आणि त्यानंतर आहे इकॉर्निया क्रॅसिपिस. ठीक आहे, इकॉर्निया क्रॅसिपिस पण जो आहे हा दुसऱ्या देशातनं आपल्याकडे आलेला आहे. देन वी हॅव द आर्गेमॉन मेक्सिकाना. ओके, आर्गेमॉन मेक्सिकाना जो आहे हा पण दुसऱ्या देशातून आला आहे. लँटेना कॅमेरा पण आपल्याकडे दुसरीकडून आला आहे. क्रोटॉन जो आहे तर तो पण दुसरीकडनं आपल्याकडे इंट्रोड्यूस झालेला आहे. सो वेन मॅन एड्स इन इट्स इंट्रोडक्शन सच वीड्स आर कॉल्ड ॲज अँट्रोफाईट्स. काय म्हणतात अशाला, अँट्रोफाईट्स. हे नोट करून घ्या. अँट्रोफाईट्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस हे जे इंट्रोडक्शन आहे म्हणजे दुसऱ्या कॉन्टिनेंटवरनं आपल्या कॉन्टिनेंटवरती एखाद्या वेळेस वीड जर आलं असेल, ठीक आहे, आता ते वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतं. ठीक आहे, पाण्यामध्ये आलं असेल किंवा त्या ठिकाणी हवेतनं आलं असेल. बर्ड्स जे मायग्रेशन करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, ते बर्ड्स आणू शकतात. ठीक आहे, पण जे इंट्रोडक्शन माणसामुळे झालेलं आहे, तर म्हणजे आपण एखाद्या समजा फॉरेनला आपण फिरायला गेलो, ठीक आहे, युरोपला गेलो, तिथे एखादं प्लांट आपल्याला आवडलं, अरे किती छान प्लांट आहे हे, आणि आपण ते तिथून काय केलं, उपटून त्या ठिकाणी आपल्या विमानामध्ये आपल्या बॅगमध्ये घेऊन आलो, की आपल्या घरी गेले की आपण त्याला लावू. आणि असं वीड तुम्ही आणलं आणि तुमच्या कुंडीमध्ये लावलं घरी आणून. आता कुंडीत लावलं, काही दिवस त्या कुंडीमध्ये आलं आणि काही दिवसांनी काय झालं, ते खूप मोठं व्हायला लागलं. ठीक आहे, खूप जास्त रॅपिडली वाढायला लागलं. मग तुम्ही काय करता, त्यातलं अर्धं जे झाड आहे ते काय करता, उपटून त्या ठिकाणी फेकतात, थोडीशी कुंडी मोकळी करतात, आणि तुम्ही ते बाहेर फेकलं की काय होतं, नॅचरली ते कुठेतरी पडतं, कुठेतरी तिथं उगतं. ठीक आहे, कारण ते वीड आहे, शेवटी ते स्वतःहून उगतं, स्वतःहून सीड प्रोड्यूस करतं, आणि अशा प्रकारे पूर्ण देशभर ते हळूहळू स्प्रेड व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने पण जे आहे ॲक्सिडेन्शियली जे की इंट्रोड्यूस केल्या जातात, ठीक आहे, सबकॉन्टिनेंट वेगळे चेंज होऊन, तर अशा वीड्सला आपण अँथ्रोफाईट्स पण म्हणतो, की जे माणसाच्या मुळे त्या ठिकाणी स्प्रेड झालेलं आहे दुसऱ्या कॉन्टिनेंटवर, अशाला म्हणतो आपण अँथ्रोफाईट्स. हे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवले होते पहिलेच, की पार्थेनियम कुठून आला आहे,
USA वरून आलं आहे. हे जे आहे ना एक्झामला येऊ शकतं, ठीक आहे, की पार्थेनियम हिस्टोरोफोरस इज इंट्रोड्यूस टू इंडिया फ्रॉम विच कंट्री, तर USA मधनं आपल्या इंडियात आला आहे. लँटेना कॅमेरा जो आहे हा कुठून आला आपल्या इंडियामध्ये, हा श्रीलंकावरून आपल्या इंडियामध्ये आला होता. आणि हा कोणी आणला, बर्ड्सच्या माध्यमातून हा आलेला आहे, ठीक आहे. बर्ड्सच्या माध्यमातून याचे सीड्स वगैरे जे आहेत ते आपल्याकडे स्प्रेड झाले होते. देन वी हॅव द ओरोबँके स्पीसीज, हा युरोपमधला वीड आहे, हा आपल्या इंडियन कॉन्टिनेंटमध्ये आलेला आहे. ओके, सो एलियन वीड्स वर्सेस द नेटिव्ह वीड्स. ओके, तर आता हे डिफरन्शिएशन बघा की जे आपल्याकडे बाहेरून त्या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेले आहेत आपल्या कॉन्टिनेंटवर, ते आहे एलियन वीड्स. आणि नेटिव्ह वीड्स म्हणजे जे पहिलेपासून आपल्याच कॉन्टिनेंटवरती होते. तर असे यांचं डिफरन्शिएशन बघा. सो एलियन वीड्स आर नॉट नेटिव्ह ऑफ इंडिया, दे वर इंट्रोड्यूस टू इंडिया फ्रॉम अदर कंट्रीज. नेटिव्ह वीड्स कसे आहेत, हे आपल्या जॉग्राफिकल बाउंड्रीजच्या ओरिजिनमध्ये पहिलेपासून आहेत. सो दिस इंट्रोड्यूस्ड वीड जे असतात ते डिसेमिनेट फ्रॉम देअर ओरिजिन, की त्याच्या ओरिजिन प्लेसपासून दुसरीकडे हे काय झाले, स्प्रेड झालेले आहे. तेच नेटिव्ह वीड्सचं बघा, डेसिमिनेशन जे आहे डज नॉट हॅव जॉग्राफिकल बाउंड्रीज, म्हणजे हे कुठल्याही प्रकारे दुसरीकडनं आपल्याकडे आलेलं नाही, हे आपल्याच एरियाजमधून स्प्रेड होतं आहे. देन थर्ड पॉईंट काय आहे, एलियन वीड्स कसं आहे, दीज आर इंट्रोड्यूस्ड वीड्स कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल्ड बाय द बायोलॉजिकल मेथड्स. हे एक याचं वैशिष्ट्य आहे की एलियन वीड्स जे असतात ना, हे आपण बायोलॉजिकल कंट्रोल मेथड्सने याला कंट्रोल करू शकतो. तेच नेटिव्ह वीड्स असतात ना, इन केस ऑफ नेटिव्ह वीड्स याचे नॅचरली एनिमीज जे असतात ते ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात आपल्याकडे, ठीक आहे. देन क्लासिफिकेशन जर आपण बघितलं ऑन द बेसिस ऑफ द असोसिएशन. ओके, असोसिएशन म्हणजे काय, की कोणाच्या सोबत आपल्याला हे जास्त करून दिसून येतात. तर बेस्ड ऑन द असोसिएशन, आता याच्यामध्ये बघा सीझन बाउंड वीड्स असतात, क्रॉप बाउंड वीड आहे आणि क्रॉप असोसिएटेड वीड्स आहेत. सो पहिला आपण बघूया सीझन बाउंड वीड. सीझन बाउंड म्हणजे काय, की एक शेत आहे, ठीक आहे, एक शेत आहे, या शेतामध्ये ते जे काही सीड्स असतात ते पडलेलेच असतात, बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वीडच्या स्पीसीसचे सीड जे आहेत ते आपल्या याच्यामध्ये शेतामध्ये पडलेलेच आहेत, ठीक आहे. पण ज्यावेळेस पाऊस पडतो खरीप सीझनमध्ये, ठीक आहे, खरीप सीझन चालू झाला जून महिन्यामध्ये, की खरीफचे जे वीड असतात तेच फक्त त्या ठिकाणी वरती येतात, ठीक आहे. ते त्या ठिकाणी काय होतं, जर्मिनेट होतात, तुमच्या फील्डवरती वाढतात, ठीक आहे. त्यानंतर रब्बी सीझन आला. रब्बी सीझनमध्ये वेगळे सीड जे असतात हे तर पडलेले होते, तर रब्बी सीझनमधले वेगळे जे असतात वीड प्लांट जे असतात ते त्या ठिकाणी जर्मिनेट होतात आणि ते त्या ठिकाणी पुढे येतात. तसंच समर सीझनचे येतात. तर म्हणजे जे की सीझन बाउंड आहे, म्हणजे प्रत्येक जे ठरलेलं वीड आहे ते प्रत्येक ठरलेल्या त्या ठिकाणी सीझनमध्येच येत असेल, तशाला आपण म्हणतो सीझन बाउंड वीड्स. सो दे आर सीन इन दॅट पर्टिक्युलर सीझन इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्रॉप कोणतं पण असू द्या, ठीक आहे. रब्बी सीझनमधला जो वीड असेल तो रब्बी सीझनलाच येणार, ठीक आहे. सो दीज आर आयदर समर ॲन्युअल्स, म्हणजे समर सीझनमध्ये येणारे असू शकतात, किंवा विंटर ॲन्युअल्स, ठीक आहे, की जे थंडीच्या दिवसात येतात. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, की सोरगम हेल्पेन्स जो आहे हा काय आहे, इट इज अ टाईप ऑफ समर पेरेनियल वीड. ओके, काय आहे, समर पेरेनियल वीड आहे सोरगम हेल्पेन्स, हे नोट करून घ्या. ओके, सोरगम हेल्पेन्स इज अ टाईप ऑफ डॅश पेरेनियल वीड, असं येऊ शकतं एक्झामला, की विंटर आहे की समर आहे, ठीक आहे. त्यानंतर सिरसियम ॲरव्हॅन्स जो आहे हा काय आहे, इट इज अ टाईप ऑफ विंटर पेरेनियल. काय आहे, विंटर पेरेनियल आहे सिरसियम ॲरव्हॅन्स. देन वी हॅव द फॅलरिस मायनर. फॅलरिस मायनर काय आहे, हे आहे वीड. कोणत्या क्रॉपमध्ये येतं, हे वीटमध्ये आपल्याला जास्त करून दिसून येतं, वीट क्रॉपमध्ये. आणि हे कोणत्या याला रेजिस्टंट आहे, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आयसोप्रोट्युरॉन ह्या विडीसाईडला जे आहे हे आता रेजिस्टंट झालेलं आहे. एकेकाळी आयसोप्रोट्युरॉन जर आपण हे विडीसाईड फवारलं वीट क्रॉपवरती, तर वीट क्रॉपमधले सगळे वीड जे असतात ते मारून टाकायचं, ठीक आहे, हे आयसोप्रोट्युरॉन. पण खूप जास्त कंटिन्युअसली वापर केल्यामुळे काय झालं, की ह्या फॅलरिस मायनरने काय केलं, स्वतःला त्याच्या हिशोबाने ॲडॅप्टेशन करून घेतलं आणि त्या ठिकाणी आता ते जे आहे ते मरत नाही, ठीक आहे. हे कितीही तुम्ही आयसोप्रोट्युरॉन त्याच्यावरती फवारा, ते फॅलरिस मायनर मरत नाही. त्यामुळे ते काय झालं, आता रेजिस्टंट झालं आहे या विडीसाईडला. आणि त्यानंतर आहे ॲव्हेना फटुआ. हे दोन्ही काय, दिस आर द विंटर सीझन ॲन्युअल्स, ठीक आहे. फॅलरिस मायनर हे एक नाव लक्षात ठेवा, आणि ॲव्हेना फटुआ या दोघांवरती जे आहे भरपूर सारे क्वेश्चन्स एक्झामला येत राहतात. हे दोन नावं खूप जास्त महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. दीज आर इम्पॉर्टंट नेम्स. फॅलरिस मायनर इज रेजिस्टंट टू आयसोप्रोट्युरॉन विडीसाइड इन वीट क्रॉप. आणि जो ॲव्हेना फटुआ आहे, ॲव्हेना फटुआ हे जे आहे याला वाईल्ड ओट पण म्हणतात. तर हे जे वीड आहे हे एक्झिबिट करतं, इट एक्झिबिट्स ऑल थ्री टाईप ऑफ डॉर्मन्सी, ऑल थ्री टाईप्स ऑफ डॉर्मन्सी.
तिन्ही प्रकारच्या डॉर्मन्सी हे एक्झिबिट करतं. असं एक्झामला क्वेश्चन येतो की डॅश इज अ वीड दॅट एक्झिबिट्स ऑल 3 टाईप ऑफ डॉर्मन्सी. कोणकोणती टाईपची? एक तर आहे इननेट डॉर्मन्सी, ठीक आहे, दुसरी आहे एन्फोर्स्ड डॉर्मन्सी आणि तिसरी कोणती आहे? इननेट म्हणजे काय की स्वतःच्या आतून आलेली. दुसरी आहे त्यानंतर पॅसिव्ह डॉर्मन्सी एक असते आणि देन दिस इज द एन्फोर्स्ड डॉर्मन्सी. तर तिन्ही प्रकारच्या जे की डॉर्मन्सी आहे ॲव्हेना फटवामध्ये आपल्याला दिसून येतात. सो हे आपण पहिले बघितलं, दॅट वॉज सीझन बाउंड वीड. सीझन बाउंड म्हणजे काय की ठरलेल्याच सीझनमध्येच ठरलेला तो वीड त्या ठिकाणी जर्मिनेट होतो आणि ग्रो करतो, ठीक आहे. देन आता सेकंड टाईप आपल्याकडे आहे, दॅट इज द क्रॉप बाउंड वीड. कसं आहे? क्रॉप बाउंड वीड आहे, म्हणजे ठरलेल्याच क्रॉपमध्ये जे आहे हे वीड तुम्हाला दिसून येईल, ठीक आहे. म्हणजे वीड्स विच युजली डिपेंडंट ऑन द होस्ट क्रॉप, ठीक आहे. ठरलेल्या होस्ट क्रॉपवरती हे वीड तुम्हाला डिपेंडंट दिसतं. पार्शियली असेल किंवा फुल्ली असेल फॉर द नरिशमेंट. एक टाईपचा पॅरासिटिझम आपण म्हणू शकतो, यालाच आपण म्हणतो पॅरासायटिक वीड्स, पण आपण याला काय म्हणतो? पॅरासायटिक वीड्स म्हणतो. दॅट इज द क्रॉप बाउंड वीड्स. क्रॉप बाउंड वीडला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड इट ॲज द पॅरासायटिक वीड्स. दोज पॅरासाइट्स विच अटॅक द रूट्स आर टर्म्ड ॲज द रूट पॅरासाइट्स. याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल याचं ओरोबँके, ठीक आहे. ओरोबँके इज द बेस्ट एक्झाम्पल. अँड दोज विच अटॅक द शूट ऑफ अदर प्लांट्स, दीज आर कॉल्ड ॲज द स्टेम पॅरासाइट्स. आणि स्टेम पॅरासाइटचं बेस्ट एक्झाम्पल इज द कस्कुटा. ओके. आता हे पण जे आहे क्रॉप बाउंड वीड्सचं, ही PPT जी आहे, ही वाली स्लाईड ही खूप जास्त महत्त्वाची आहे फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. एक्झामला हे वेळोवेळी विचारल्या गेलेलं आहे, ठीक आहे, की कंप्लीट डॅश इज अ एक्झाम्पल ऑफ कंप्लीट रूट पॅरासाइट. किंवा असं विचारलं जातं ओरोबँके इज अ टाईप ऑफ डॅश पॅरासाइट. मग तिथे एक्झाम्पल तुम्हाला ऑप्शन देतात, कंप्लीट रूट पॅरासाइट, पार्शियल रूट पॅरासाइट, कंप्लीट स्टेम पॅरासाइट का पार्शियल स्टेम पॅरासाइट, ठीक आहे. तर तुम्हाला ते हे जे आहेत हे काही करा, हे चारही गोष्टी, हे जे 4 पॉईंट आहेत हे नोट करून घ्या, ठीक आहे. बुकमध्ये नोट करून घ्या. कीर्तन ऐकल्यासारखं फक्त ऐकू नका लेक्चर, ठीक आहे. नोट करा की कंप्लीट रूट पॅरासाइट कोणता आहे? ओरोबँके. ओरोबँकेलाच काय म्हणतात? ब्रूम रेप पण म्हणतात. आणि हे कुठे दिसतं? टोबॅकोच्या त्या ठिकाणी क्रॉपमध्ये हे आपल्याला रूट पॅरासाइट दिसतं. सो ओरोबँके इज अ टाईप ऑफ रूट पॅरासाइट, कंप्लीट रूट पॅरासाइट, ठीक आहे. पूर्णपणे जे आहे नरिशमेंट जे आहे ते ह्या टोबॅको प्लांटवरती ओरोबँके घेत असतं. सेकंड टाईप इज द पार्शियल रूट पॅरासाइट. पार्शियल म्हणजे काय की त्या ठिकाणी जे याची अर्ध लाईफ सायकल आहे, ठीक आहे. म्हणजे जर का मिलेट्स जर का सपोज इथं प्रेझेंट असेल तर स्ट्रायगा काय करेल? त्याच्यावरती ग्रो करेल. आणि जर का मिलेट्स त्या ठिकाणी डाय झाले, ठीक आहे, जर का ते मेले किंवा त्या ठिकाणी त्याच्यामधनं त्याची नरिशमेंट जर का फुलफिल होत नसेल तर स्ट्रायगा काय करतं? फक्त मिलेट्सवरच नाही थांबत, तर ते सॉईलमधनं पण नरिशमेंट त्या ठिकाणी अपटेक करतं. त्याच्यामुळे त्याला काय असं म्हणतात? त्याला पार्शियल म्हणतात. म्हणजे अर्धवट नरिशमेंट जे आहे ते त्या मिलेट्सच्या क्रॉपपासून घेतं आणि उरलेलं अर्ध जे आहे ते नरिशमेंट ते सॉईलमधनं अपटेक करू शकतं, ठीक आहे. तर अशाला आपण म्हणतो पार्शियल रूट पॅरासाइट. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल इज द स्ट्रायगा स्पीसीज. ओके, हे नोट करून घ्या. त्यालाच काय म्हणतात? विच वीड पण म्हणतात, ठीक आहे. सो स्टेम पॅरासाइट. स्टेम पॅरासाइटमध्ये पण तसंच आहे बघा, कंप्लीट स्टेम पॅरासाइट. कंप्लिटली पूर्णपणे नरिशमेंट जे आहे ते स्टेमपासून घेणारा पॅरासाइट कोणता आहे? दॅट इज द कस्क्युटा. कस्क्युटालाच काय म्हणतात? डोडर पण याचं नाव आहे, ठीक आहे. सो कस्क्युटा जो आहे हा कोणत्या क्रॉपमध्ये दिसतो? लुसर्नमध्ये दिसतो. आणि बर्सिम जे आहे फोडर क्रॉप्स याच्यामध्ये हा आपल्याला कस्क्युटा स्पीसीज दिसून येते. देन वी हॅव द पार्शियल स्टेम पॅरासाइट. कोणता आहे? लोरॅन्थस. काय आहे? लोरॅन्थस. आणि हे मोस्टली आपल्याला फ्रूट क्रॉप्समध्ये दिसून येतं. या चारींमधनं कुठलाही एक क्वेश्चन 100% तुमच्या एक्झामला येणार. एक्झामच्या दिवशी तुम्हाला माझं हा जे मी सांगतोय ना आज, हे तुम्हाला नक्की आठवणार. ज्या दिवशी तुम्हाला एक्झामला क्वेश्चन दिसला तुम्ही म्हणशाल अरे हो, सरांनी आपल्याला सांगितलं होतं की हे एक्झामला येणार म्हणजे येणार. या 4मधनं एक तरी नाव तुम्हाला 100% एक्झामला येतं, ठीक आहे. सो दिस इज 1 MCQ. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. यांच्यामधलं कुठल्याही 4पैकी एक येऊ शकतं. त्यामुळे आपल्या हक्काचे जे मार्क्स आहेत जे सांगतोय ते कुठल्याही प्रकारे कोणीही गमवू नका. सो कस्क्युटा जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हे जे येलो कलरचं दिसतं ना कस्क्युटा, ओके, हे तुम्हाला त्या ठिकाणी मँगोवरती पण तुम्हाला ग्रो होताना दिसेल. तर हे अशा पद्धतीचं पॅरासायटिक त्या ठिकाणी वीड आहे. आणि दिस इज द ओरोबँके. ओरोबँके काय आहे? इट इज अ कंप्लीट रूट पॅरासाइट. बरोबर आहे, रूट्सवरती पूर्णपणे जे आहे ते फीड करतं. देन थर्ड टाईप आपल्याकडे आहे क्रॉप असोसिएटेड वीड्स, ठीक आहे. क्रॉप बाउंड वीड्स याच्या अगोदर बघितलं आपण. बाउंड म्हणजे काय की बास त्या क्रॉपला चिपकूनच राहतं ते,
ठीक आहे, दॅट इज द क्रॉप बाउंड वीड्स. आता हे आहे क्रॉप ॲसोसिएटेड वीड्स. ठीक आहे, क्रॉप ॲसोसिएटेड वीड्स म्हणजे काय की ठरलेल्या एखाद्या क्रॉपसोबत ज्या शेतामध्ये आपण एक क्रॉप लावू. ठीक आहे, जर का आपण आपल्या शेतामध्ये वीट क्रॉप लावलं तर वीटमध्ये कोणकोणते त्या ठिकाणी वीड्स येतात हे फिक्स असतं. ठीक आहे, म्हणजे कोणीही त्या ठिकाणी जज करू शकतं की वीट क्रॉपमध्ये कोणते कोणते आपल्याला वीड्स दिसतील, कारण की तसे वीड्स जे असतात ते ठरलेल्याच क्रॉपमध्ये येतात. तर याच्यामध्ये बघा आपल्याला एक तर ॲव्हेना फटुआ दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे मी मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कुठे गेलं, ओके नाही पुढे येतील, हे जे मी आयसोप्रोट्युरॉनला रेजिस्टंट जे तुम्हाला फॅलेरिस मायनर जे वीड सांगितलं होतं. ओके, इथं बघा फॅलेरिस मायनर, ॲव्हेना फटुआ आणि हे फॅलेरिस मायनर, हे जे दोन वीड्स आहेत ना हे तुम्हाला वीट क्रॉपमध्येच दिसणार. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा याला आपण म्हणतो क्रॉप ॲसोसिएटेड वीड, म्हणजे त्या ठरलेल्या क्रॉपमध्येच त्याच्यासोबत हे ग्रो करतात. तुमचा कसा एखादा मित्र असतो. ठीक आहे, तुमचा एक मित्र असतो की जर का सपोज काही मुलं जर का सर्च करताय की समजा अरे रोहन कुठे गेला गड्या, रोहन कुठे, कोणाला दिसला का, तर मग काही मुलं काय म्हणतात, रोहन का, अच्छा तो भेटत नाही का, काही हरकत नाही, एक काम करा, त्याचा मित्र असेल सौरभ, तो कुठे बघा, सौरभ जिथं असेल तिथंच तुम्हाला रोहन दिसणार. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा शोधता ना तेव्हा सौरभला शोधले की तुम्हाला रोहन बरोबर त्याच्यासोबतच भेटणार. ठीक आहे, तर असे हे जे की मित्र असतात की जे नेहमी एक दुसऱ्याच्या सोबतच असतात, तर अशा पद्धतीचंच आपण इथे काय म्हणू शकतो, क्रॉप ॲसोसिएटेड वीड्स असतात की ते ठरलेल्या क्रॉपसोबतच त्या ठिकाणी ग्रो करतात, त्यांच्यासोबतच ग्रो करतात. पण क्रॉप ॲसोसिएटेड वीड जे असतात हे कुठल्याही प्रकारे पॅरासायटिक नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे पॅरासायटिक नसतात, हे फक्त काय करतात, जे की मायक्रो क्लायमेट आहे. ठीक आहे, ठरलेल्या क्रॉपसोबत जे की मायक्रो क्लायमेट आणि हॅबिटॅट निर्माण होतं त्याच्यासोबत ते ग्रो करतात. ओके, सो दे सर्व्हाइव्ह अलॉंग द क्रॉप. ओके, आणि एक प्रकारची मिमिक्री पण दाखवतात की जसं की त्या ठिकाणी हे फॅलेरिस मायनर आहे, हे वीड आहे किंवा ॲव्हेना फटुआ आहे, हे त्या ठिकाणी वीडसारखंच तुम्हाला दिसायला लागतं. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, यांनी अजून दिलं आहे की इकायनोक्लोआ क्रुजगॅली जे आहे. ओके, इकायनोक्लोआ क्रुजगॅली आणि इकायनोक्लोआ त्या ठिकाणी हे जे की विरिडिस आहेत, ॲमॅरंथस विरिडिस, हे दोन्ही जे आहेत हे आपल्याला राईस क्रॉपमध्ये आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीचे हे आहेत क्रॉप ॲसोसिएटेड वीड्स. नेक्स्ट आता आपण बघतोय क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द लाईफ सायकल. आता लाईफ सायकलच्या बेसिसवरती जर आपण बघितलं, ज्यालाच आपण ऑन्टोजेनी पण म्हणतो, तर ऑन्टोजेनीच्या बेसिसवरती आपल्याला क्लासिफिकेशन आहे, दॅट इज द ॲन्युअल, बायनियल आणि पेरिनियल. ठीक आहे, म्हणजे जे असं वीड की जे त्या ठिकाणी एका सीझनपुरतं ग्रो होतं आणि नंतर त्याची लाईफ सायकल कंप्लीट करून घेतं, त्याला आपण म्हणतो ॲन्युअल. ठीक आहे, त्यानंतर एखादं वीड जर असेल की ज्याला 2 वर्ष त्या ठिकाणी लागतात त्याची लाईफ सायकल कंप्लीट करायला, त्याला आपण म्हणणार बायनियल वीड. आणि तसंच असतं तिसरा प्रकार आहे पेरिनियल वीड, म्हणजे जे की त्याची लाईफ सायकल कशी आहे, इट इज फॉर मोर दॅन 2 इयर्स. तर अशाला आपण म्हणतो पेरिनियल वीड्स, जे वर्षानुवर्ष ग्रो होत असतं, अशाला म्हणतो आपण पेरिनियल वीड्स. बरोबर आहे. क्रॉपचं पण क्लासिफिकेशन आपण ज्यावेळेस बघतो त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की ॲन्युअल क्रॉप असतात, बायनियल क्रॉप आहे आणि पेरिनियल क्रॉप्स आहेत. एक्झाम्पल सांगा बरं मला, ॲन्युअल क्रॉपचं कोणतं एक्झाम्पल आहे, वीट. वीट इज अ टाईप ऑफ काय, ॲन्युअल क्रॉप आहे. बरोबर आहे. बायनियल क्रॉप कोणतं आहे, म्हणजे 2 वर्ष त्या ठिकाणी याची लाईफ सायकल कंप्लीट होते. याचं एक्झाम्पल आहे बनाना किंवा पपया पण धरा, बनाना, पपया. त्यानंतर अजून कोणतं आहे, ऑनियन आहे. ओके, ऑनियनमध्ये काय होतं, एका सीझनमध्ये त्या ठिकाणी फक्त खाली बल्ब तयार होतो आणि पुढच्या सीझनला त्याची फ्लावरिंग निर्माण होऊन सीड निर्माण होतात, राईट. तर ते झालं बायनियल टाईप. आणि पेरिनियल वीड्स कोणते आहेत, तसंच पेरिनियल क्रॉप्स कोणते आहेत, पेरिनियल क्रॉप्समध्ये येतो आंबा. बरोबर आहे, मँगोचा सीझन येतो आहे आता आपल्याला जवळ, आमरस खाण्याचे दिवस आलेत, राईट. सो मँगो इज अ टाईप ऑफ दिस पेरिनियल क्रॉप. सो तसंच जे आहे वीडमध्ये आपल्याला दिसून येतं की सीझनल जो असतो दॅट इज द ॲन्युअल, एका सीझनमध्ये येणारा. आता सीझनमध्ये पण बघा वेगवेगळे सीझन असतात की खरीप सीझनमध्ये येतोय वीड, का रब्बी सीझनमध्ये येतोय, का समर सीझनमध्ये येतोय, का मल्टिपल सीझनमध्ये आपल्याला दिसून येतोय. तर बघा खरीप सीझनमध्ये कोणता येतो, सिटारिया ग्लाउका आहे. रब्बी सीझनमध्ये थंडीच्या दिवसात कोणता येतो, तर चिनोपोडियम ॲल्बम आहे, ॲव्हेना फटुआ आहे, फॅलेरिस मायनर आहेत, राईट. हे झाले रब्बी सीझनचे ॲन्युअल्स. समर सीझनचे ॲन्युअल्स कोणते, आर्गिमॉन मॅक्सिकॅना आहे. देन मल्टी सीझन ॲन्युअल्स कोणते आहेत, इकायनोक्लोआ कोलोनम, इक्लिप्टा अल्बा झाला. तर हे झाले मल्टी सीझन ॲन्युअल्स. देन सेकंड टाईप वी हॅव दॅट इज द बायनियल्स, जे आपण म्हणलं की 2 वर्षामध्ये येतात. तर
त्याचं 2 वर्ष लागतात त्याला लाईफ सायकल कंप्लीट करायला. एक्झाम्पल आहे डाउकस कॅरोटा. हा काय आहे? इट इज कॅरेट. ओके, जे की आपण गाजर खातो. ठीक आहे, गाजरचं जे आहे वाईल्ड कॅरेटचा हा टाईप आहे. वाईल्ड कॅरेटचा हा टाईप आहे डाउकस कॅरोटा. त्यानंतर सिरझियम वल्गेर. ओके, दिस इज द सिरझियम वल्गेर, की 1 वर्ष व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करतं आणि पुढच्या वर्षी मग त्याला फ्लावरिंग येते. तर असं हे आहे बायनियल्स टाईपचं वीड. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द पेरेनियल्स. पेरेनियल म्हणजे काय की 2 वर्षापेक्षा बहुत जास्त कालावधी हे त्या ठिकाणी राहतं. सो दिस आर क्लासिफाईड ॲज सिम्पल पेरेनियल, बल्बस पेरेनियल आणि क्रिपिंग पेरेनियल. सिम्पल पेरेनियलमध्ये काय येतं? इपोमिया, कार्निया किंवा लँटेना कॅमेरा आहे. बल्बस पेरेनियलमध्ये वाईल्ड ओनियन आहे की ज्याला ॲलियम विनेल पण म्हणतात. आणि हा कसा बल्ब तयार करतो, जसा कांदा तयार होतो ना खाली जमिनीखाली, तसाच हा काय करतो? खाली बल्ब तयार करतो. त्यानंतर क्रिपिंग पेरेनियलमधचं एक्झाम्पल आहे सोरगम हेल्पेन्स. हा काय करतो? सोरगम हेल्पेन्स. दिस इज अ टाईप ऑफ अ क्रिपिंग पेरेनियल. सो पुढचं आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द नेचर ऑफ स्टेम. स्टेमचं नेचर कसं आहे त्या बेसिसवरती याचं क्लासिफिकेशन आहे. सो डिपेंडिंग अपॉन द डेव्हलपमेंट ऑफ द बार्क टिश्यू, की त्याचं बार्क टिश्यू किती त्या ठिकाणी टर्जिड आहेत की किती त्या ठिकाणी हार्डी आहेत, त्या बेसिसवरती याचं आपण क्लासिफिकेशन करतो ॲज अ वुडी, सेमी वुडी आणि हर्बेशियस वीड्स. ठीक आहे, तर वुडी जे असतात खूप जास्त त्या ठिकाणी जे हार्डी प्रकारचे जे आपल्याला दिसतात वुडी वीड्स, ते कोणते आहेत बघा? लँटेना कॅमेरा आहे. तुम्ही याची लँटेना कॅमेऱ्याची स्टेम बघितली का कधी? तर घाणेरी. ओके, लँटेना कॅमेरा म्हणजे काय? घाणेरीचं झाड तुम्ही बघितलंच असेल. त्याची जी काही स्टेम असते ती कशी असते? हार्डी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा आहे. त्यानंतर झिझिफस फोलिया आहे. तर हे काय आहे? दिस ऑल आर टाईप ऑफ ब्रश वीड्स. यालाच आपण म्हणतो वुडी वीड्स असं आपण म्हणतो. हे बघा, दिस इज झिझिफस फोलिया. म्हणजे एक प्रकारे काय म्हणू शकतो याला आपण? जे की बेर आहे. ठीक आहे, बोरं आपण खातो ना, तर बोराचा जो टाईप आहे तो याला आपण म्हणू शकतो. देन वी हॅव द प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा. दुसरा प्रकार आहे. ठीक आहे, एकदा वुडी झालं, खूप जास्त हार्डी झालं. त्यानंतर सेमी वुडी आहे. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त हार्ड पण नाही पण खूप जास्त त्या ठिकाणी सिम्पल असं सॉफ्ट पण नाही आहे वीड. ठीक आहे, तर याचे एक्झाम्पल आहे क्रोटॉन स्पार्सिफ्लोरस. हे काय झालं? एक टाईपचं सेमी वुडी वीड झालं. थर्ड वी हॅव दॅट इज द हर्बेशियस वीड, म्हणजे ज्या ठिकाणी त्याची स्टेम कशी असते? ग्रीन असते, त्या ठिकाणी खूप जास्त फ्लेक्झिबल असते. तर अशा यांना आपण काय म्हणतो? की वीड इज हॅव्हिंग द ग्रीन सक्युलंट स्टेम्स. ओके, तर हे कोणते आहेत? ॲमॅरॅन्थस विरिडिस झालं, चेनोपोडियम अल्बम झालं, पार्थेनियम झालं. हे बाकीचे मोस्टली जे आहेत ते सगळे हर्बेशियस वीड्समध्ये आपल्याला मोडताना दिसतात. ओके, आता हे जे आहेत क्रोटॉन कसं आहे? सेमी वुडी आहे एक प्रकारचं. ॲमॅरॅन्थस विरिडिस आणि चेनोपोडियम अल्बम कसे आहेत? दीज आर टाईप ऑफ हर्बेशियस वीड. हे तुम्हाला ॲमॅरॅन्थस विरिडिस जे आहे ना, याची भाजी केल्या जाते. ठीक आहे, इट इज अ व्हेजिटेबल पर्पजसाठीचं वीड पण आहे. ओके, सो क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन दी सॉईल पीएच. आता सॉईल पीएच हा जो फॅक्टर आहे हा जसा की आपल्याला माहिती आहे की क्रॉपसाठी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे की एक्झाम्पल द्यायचं झालं तर टी क्रॉप बघा. ठीक आहे, चहाचं जे क्रॉप आहे आपलं टी, तर ते फक्त ॲसिडिक सॉईलमध्येच आपल्याला ग्रो होताना दिसतं. राईट, तर ॲसिडिक सॉईलचा पीएच किती असतो? जवळपास 4.5 ते 5.5च्या पीएचमध्ये टी त्या ठिकाणी आपल्याला ग्रो होताना दिसतो. 4.5 to 5.5च्या पीएचमध्ये ग्रो होताना आपल्याला टी दिसून येतो. ठीक आहे, त्यानंतर आपण जर का नॉर्मली जर बघितलं तर सोरगम जे आहे की जवार ज्याला आपण म्हणतो, तर याच्यासाठी 6.5 to 7.5 पीएच जो आहे न्यूट्रोफाईल सारखा तो आयडियल आहे. राईट, तसेच बेसोफाईल आहे वेगवेगळे. तर क्रॉपनुसार जसं वेगवेगळे सॉईल पीएच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याच प्रकारे बघा की वीड पण अशा कुठल्या पण सॉईलमध्ये उगतात का? तर नाही. प्रत्येकाला आपापली जी आहे कंडिशन सुटेबल लागते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पहिले आहे ॲसिडोफाईल वीड्स, म्हणजे ज्यांना की ॲसिडिक सॉईल कंडिशन पाहिजे फॉर देअर ग्रोथ. तर ॲसिडोफाईल जे आहे तर याचे एक्झाम्पल आहे र्युमेक्स, ॲसिटोसेला आणि टेरेडियम स्पीसीज. आणि हे पण तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. एकदम हक्काची जागा जी आहे एक्झामला, एकदम सिम्पल त्यांना क्वेश्चन जर का वीडवर जे उचलायचे असले किंवा जे वर्षानुवर्षे उचलत आहेत, ठीक आहे, जास्त डोकं न लावता, तर ते क्वेश्चन्स हेच आहेत. ठीक आहे, तर ॲसिडोफाईल वीडचे एक्झाम्पल कोणते आहेत? रुमेक्स, ॲसिटोसिला, ओके, आणि टेरेडियम स्पीसीज. हे नोट करून घ्या, हे 2 नावं. ठीक आहे, त्यासोबतच अजून तुम्हाला एक नाव सांगतो, त्याला आपण म्हणूया टेरेडियम. ओके, टेरेडियम झालं. देन वी हॅव द हरियाली. हरियालीलाच आपण काय म्हणतो? वी कॉल्ड इट ॲज सायनोडॉन
डॅक्टिलोन, डॅक्टिलोन हे पण एक प्रकारचं काय ॲसिडोफाईल वीड आहे. देन अजून एक नाव नोट करून घ्या, दॅट इज बोरेरिया, बोरेरिया स्पीसीज एक आहे. त्यानंतर एक अजून आहे डिजिटारिया, डिजिटारिया सँग्विनॅलिस, सँग्विनॅलिस हे नाव नोट करून घ्या. ठीक आहे, सायनोडॉन डॅक्टिलॉन, बोरेरिया, डिजिटारिया सँग्विनॅलिस, त्यानंतर र्युमेक्स ॲसिटोसिला, टेरेडियम स्पीसीज हे 5 जे आहेत हे आहेत ॲसिडोफाईल. ॲसिड लविंग यांना जे आहे कंडिशन पाहिजे. ॲसिड लविंग म्हणजे किती, तर जवळपास pH याचा पाहिजे 4.5 to 6.5, 4.5 to 6.5 जर pH असेल तर अशा ॲसिडोफाईल सॉईल pH मध्ये हे आपल्याला दिसून येतात. देन सेकंड टाईप वी हॅव द बेसोफाईल वीड्स. आता बेसोफाईल म्हणजे किती, तर जे की सॉईलचं pH आहे हे पाहिजे 7.4 to 8.5 वगैरे ह्या रेंजमध्ये जर का असेल तर अशा कंडिशनमध्ये हे बेसोफाईल आपल्याला येताना दिसतात. किंवा सलाईन सॉइल्स असतील, अल्कलाईन सॉइल्स असतील अशा कंडिशनला आपल्याला हे वीड्स दिसतात. तर एक एक्झाम्पल याचं आहे सॅल्सोला स्पीसीज डॉमिनेट सलाईन सॉइल्स, व क्रेसा इरेक्टा, स्पोरोबुलस डायंडर जे आहे हे अल्कलाईन सॉइल्समध्ये डॉमिनंट आपल्याला होताना दिसतात. ठीक आहे, आता बेसोफिल्सचे मी काही एक्झाम्पल देतो, हे लिहून घ्या. ठीक आहे, जे की फेमसली त्या ठिकाणी एक्झामला विचारले जातात पुन्हा पुन्हा. फर्स्ट वन इज द क्वॅक ग्रास. काय आहे, क्वॅक ग्रास. सेकंड वन इज द पुसिनेलिया स्पीसीज. काय म्हणतात त्याला, पुसिनेलिया स्पीसीज. आणि पुसिनेलिया स्पीसीजलाच अजून एक दुसरं नाव आहे, यालाच म्हणतात अल्कली ग्रास. काय म्हणतात, अल्कली ग्रास. हे 2 नावं तुमच्या लक्षात पाहिजे. ठीक आहे, या 2 नावांमधलं कुठलंही एक नाव जे आहे ते एक्झामला येतं. या क्वॅक ग्रासचं सायंटिफिक नेम काय आहे हे सर्च करून लिहिण्याचं काम तुमचं. ठीक आहे, क्वॅक ग्रासचं सायंटिफिक नेम काय आहे हे तुम्ही नोट करून लिहायचं, कारण एक्झामला काय येतं क्वॅक ग्रासच विचारतील असं काही नाही. एक्झामला तुम्हाला सायंटिफिक नेम विचारू शकतात की डॅश इज टाईप ऑफ व्हॉट बेसोफिल वीड. ठीक आहे, देन थर्ड टाईप वी हॅव दॅट इज अ न्यूट्रोफाईल. न्यूट्रोफाईलला pH किती लागेल, 6.5 ते 7.5. न्यूट्रल सॉईल pH लागेल. तर वीड्स ऑफ द न्यूट्रल सॉइल्स हे असतात न्यूट्रोफाईल. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल इज द ॲकॅलिफा इंडिका. काय आहे, ॲकॅलिफा इंडिका इज द बेस्ट टाईप ऑफ दिस वीड. अजून एक नाव लिहून घ्या, दॅट इज लिगॅस्का मोलिस. लिगॅस्का मोलिस हा काय आहे, इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ न्यूट्रोफाईल. आणि दुसरा आहे युफोर्बिया. युफोर्बिया जे स्पीसीज आहे ही पण काय आहे, दिस इज ऑल्सो टाईप ऑफ न्यूट्रोफाईल वीड. काय आहे, न्यूट्रोफाईल वीड आहे. ओके, सो नेक्स्ट क्लासिफिकेशन दॅट इज द स्पेशल क्लासिफिकेशन. राईट, स्पेशल क्लासिफिकेशनमध्ये बघा काय आहे, पॉइझनस वीड आहे. काय आहे, पॉइझनस वीड्स. आता याचे एक्झाम्पल्स आहेत धतुरा फॅस्टिओजा, देन धतुरा स्ट्रॅमोनियम, धतुरा मेटल. तर हे जे आहेत दीज आर ऑल टाईप ऑफ पॉइझनस वीड्स. याच्यात द बेरीज ऑफ द विथानिया सोमनिफेरा हे पण काय असतात, पॉइझनस असतात. त्यानंतर पॅरासाइटिक वीड आपण बघितलं की पॅरासाइटिक वीड आर आयदर टोटल पॅरासाइट असू शकतो, पार्शियल पॅरासाइट असू शकतो. राईट, जे की क्रॉपवरती त्याची ग्रोथ डिपेंड करते. ओरोबँकी आपण बघितला होता जो की कम्प्लीट काय आहे, कम्प्लीट काय आहे, रूट पॅरासाइट आहे. राईट, आणि दुसरा आहे कस्कुटा. कस्कुटा काय आहे, इट इज अ टाईप ऑफ स्टेम पॅरासाइट. राईट, तर हे जे आहेत हे आपल्याला असे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. ओके, देन वी हॅव द ऑब्लिगेट वीड्स. आता ऑब्लिगेट वीड काय असतो बरं सांगा. व्हॉट इज अ ऑब्लिगेट वीड, एक प्रकारचं ते क्रॉपलँड वीड आहे. कसं आहे, ऑब्लिगेट वीड इज अ टाईप ऑफ अ क्रॉपलँड वीड. बघा इथं काय दिलं, कल्टिवेटेड लँडवरती हे ग्रो करतं. ठीक आहे, इट इज अ क्रॉपलँड वीड इनकॅपेबल ऑफ सर्वायव्हिंग इन वाईल्ड कम्युनिटी. त्यालाच आपण काय म्हणणार, ऑब्लिगेट वीड असं म्हणणार. म्हणजे जो की फक्त त्या ठिकाणी क्रॉप्ड कंडिशनमध्येच ग्रो करू शकतो. ठीक आहे, ह्या वीडला जर का तुम्ही पाणी वगैरे जरी दिलं तरी सुद्धा हे जे आहे वाईल्ड कम्युनिटीमध्ये हे जे आहे ऑब्लिगेट वीड उगवू शकत नाही. ठीक आहे, बघा इथं तेच दिलं आहे की इट डिसअपियर्स वेन द लँड इज नॉट डिस्टर्ब फॉर 2 to 3 years अँड केप्ट ॲज फॅलो. याचे बेस्ट एक्झाम्पल इज द कॉन्व्होल्वुलस आर्वेन्सिस. तर कॉन्व्होल्वुलस आर्वेन्सिस जे असतं हे कसं ऑब्लिगेट वीड आहे, म्हणजे याला क्रॉप कंडिशनच लागते तरच हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द नॉक्शियस वीड. नॉक्शियस वीड काय असतं, एक प्रकारचं असं अनडिझायरेबल ट्रबलसम वीड ज्याला की कंट्रोल करणं खूप जास्त डिफिकल्ट होतं. ठीक आहे, हे बघा इथं दिलं आहे की अनडिझायरेबल ट्रबलसम वीड ज्याला की डिफिकल्ट आहे कंट्रोल करणं. ओके, दे हॅव इमेन्स कॅपॅसिटी ऑफ रिप्रोडक्शन अँड हाय डिस्पर्सल कॅपॅसिटी.
ठीक आहे. तुम्ही याला फटके द्या, याला तुम्ही कितीही मारा, हा काय करेल, हा फिरून वापस तिथेच येईल. ठीक आहे. जसं त्या ठिकाणी आपण कधी कधी जेवायला बसतो. ठीक आहे. आपलं हे ताट आहे. ठीक आहे. आणि आपल्या ताटावरती एक प्रकार काय येते, एक ती हाऊसफ्लाय येते बघा. ओके. घरातली ती माशी नसते का हाऊसफ्लाय, ती त्या ठिकाणी उडत येते. तुम्ही तिला हाताने झटका, तुम्ही तिला दूर करा, त्याला फुका, तुम्ही काही करा, ती काय करते, पुन्हा गोलचक्कर मारते, पुन्हा तुमच्या ताटाजवळ येऊन तुमच्या तोंडाजवळ येऊन गुंगुंग गुंगुंग करत राहील. बरोबर आहे. तर तशाच पद्धतीने हे नॉक्शियस वीड असतात, की याला कितीही प्रयत्न करा तुम्ही शेतातनं बाहेर काढण्याचा. ठीक आहे. तुम्ही एका सीझनला काढशाल, पुढच्या सीझनला ते वापस तुमच्या शेतामध्ये उगून येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे वीड असतात. दॅट इज द आर्जिमोन मॅक्सिकाना, सायप्रस रोटुंडस, पार्थेनियम, सायनोडॉन डॅक्टिलॉन, लँटेना कॅमेरा, सॅचरम स्पॉन्टेनियम, हे जे आहेत दीज आर ऑल टाइप ऑफ नॉक्शियस वीड, की भाई ये कभी जाता ही नाही है. ठीक आहे. कधीही तुमच्या शेताच्या बाहेर हे जातच नाही, कितीही त्याला तुम्ही हकलपट्टी करा, कितीही तुम्ही त्याच्या विडीसाईड फवारा. ठीक आहे. देन वी हॅव द ऑब्जेक्शनेबल वीड. ओके. ऑब्जेक्शनेबल वीड काय असतं, ऑब्जेक्शनेबल वीड एक प्रकारचं प्रॉब्लेमॅटिक वीड आहे, ज्याचे सीड जर एकदा मिक्स झाले क्रॉप सीड सोबत. ठीक आहे. या ऑब्जेक्शनेबल वीड जर का सीड एकदा क्रॉप सीड सोबत मिक्स झाले की ते सेपरेट करणं खूप जास्त डिफिकल्ट जातं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्शन. एक प्रकारे आपल्या ग्रेनसोबत जर का हे मिक्स झालं आणि त्या ठिकाणी एखाद्या ग्राहकाने बघितलं, अरे याच्यामध्ये तर गव्हाच्या सीडमध्ये आपल्या वीटच्या सीडसोबत काय आलं आहे की काही वीडचे सीड्स पण त्या ठिकाणी मिक्स झालेत, तर तो काय करतो, कन्झ्युमर काय म्हणतो, तो एक प्रकार ऑब्जेक्शन रेस करतो ना, की साहेब, की शेतकऱ्याला म्हणतो की अरे हे काय दिलं तुम्हाला असं, की मी गहू मागितला होता ना, तुम्हाला याच्यामध्ये दुसरं सीड मिक्स केलेलं दिसतंय. ठीक आहे. तर तो काय करतो, एक प्रकारे ऑब्जेक्शन रेस करतो. राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की ग्राहक काय करतो, याच्यावरती ऑब्जेक्शन रेस करतो की आता हे सीड मी सेपरेट कसं करू, कारण की हे वीडचं सीड एकदा प्रोड्यूस झालं, हे एकदा मिक्स झालं. ठीक आहे. क्रॉपच्या सीडसोबत, की इट इज डिफिकल्ट टू सेपरेट, आणि म्हणून याला आपण म्हणतो ऑब्जेक्शनेबल वीड. ओके. देन वी हॅव द फॅकल्टेटिव्ह वीड्स. ओके. व्हॉट इज अ फॅकल्टेटिव्ह वीड? सो फॅकल्टेटिव्ह वीड आपल्याला एक असं वीड आहे जे की त्या ठिकाणी वाईल्ड कम्युनिटीमध्ये याचं ओरिजिन आहे, इस्केपिंग समटाईम्स टू द क्रॉपलँड्स. म्हणजे काय, की हे जे ॲपोफाईट्स आहेत हे मोस्टली तुम्हाला वाईल्ड कम्युनिटीमध्ये दिसतात. ठीक आहे. हे तुम्हाला शेतामध्ये जास्त काही दिसत नाही, मोस्टली हे तुम्हाला वाईल्ड एरियाजमध्ये दिसतील. ठीक आहे. पण हे कधी कधी तुम्हाला क्रॉप्ड एरियाजमध्ये आलेले दिसू शकतात. ठीक आहे. कधी कधी क्रॉप लँडवरती काही याचे प्लांट्स आलेले दिसू शकतात, पण मोस्टली हे जे आहेत हे तुम्हाला वाईल्ड एरियाजमध्येच दिसून येतं. ठीक आहे. सो याचं एक्झाम्पल आहे पार्थेनियम हिस्टोरोफोरस. आता हा पार्थेनियम हिस्टोरोफोरस तर इतका आता खुंखार झालेला आहे की हा कोणालाच घाबरत नाही. ठीक आहे. हा तुम्हाला आता वाईल्ड कम्युनिटीत पण दिसतो, हा तुम्हाला क्रॉप लँडवरती पण दिसतो, हा तुम्हाला सगळीकडे दिसतो. ठीक आहे. सो दॅट इज अ टाईप ऑफ फॅकल्टेटिव्ह वीड्स. देन वी हॅव असोसिएटेड वीड्स. हे जे आहेत ना, फॅकल्टेटिव्ह वीड झालं, त्यानंतर याच्या अगोदर आपण हे नॉक्शियस वीड आहे, तर ऑब्जेक्शनेबल वीड आहे. याच्या डेफिनेशन एक्झामला येतात. हे सांगायचं राहिलं, हे पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्यामुळे याच्या डेफिनेशन ह्या ज्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या, की नॉक्शियस वीड म्हणजे काय बाबा, तर त्यानंतर ऑब्जेक्शनेबल वीड म्हणजे काय, की ऑब्जेक्शनेबल वीड म्हणजे काय, सिम्पल, की जर का क्रॉपचे वीडसोबत जर का दुसरे जर का वीडचे सीड मिक्स झाले तर ते काय होतं, त्याला सेपरेट करणं आपल्याला डिफिकल्ट पडतं. राईट. म्हणून त्याला ऑब्जेक्शनेबल वीड म्हणतात. तर अशा प्रकारच्या याच्या डेफिनेशन जे आहेत ना ह्या, तर ह्या तुम्हाला एक्झामला येताना दिसतील. ऑब्लिगेट वीड काय आहे, नॉक्शियस वीड काय, ऑब्जेक्शनेबल वीड काय, फॅकल्टेटिव्ह वीड काय, पॅरासायटिक वीड काय, ऑब्लिगेट वीड काय, हे सगळं जे आहे तुम्हाला लक्षात पाहिजे. एलियन वीड काय, एलियन वीड म्हणजे जे की तुमच्या देशामध्ये पहिले नव्हतं. ठीक आहे. तुमच्या कंडिशनवरला नव्हतं, ते तुम्हाला काय झालं, एलियन वीड कुठून आलं आहे, एलियन वीड दुसऱ्या कॉन्टिनेंटवरनं तुमच्या कॉन्टिनेंटवरती आलं आहे. त्याचं पण एक्झाम्पल काय आहे, USA आपल्या इंडियात काय आलं आहे, पार्थेनियम आलं आहे. राईट. तर हे काय झालं, इट इज ऑल्सो टाईप ऑफ एलियन वीड. राईट. देन असोसिएटेड वीड्स. असोसिएटेड वीडमध्ये काय येतं, नॉन पॅरासायटिक वीड जे असतात, जे की क्रॉपशी असोसिएट करतात. वीड्स विच आर नॉट डिपेंडेंट ऑन अदर क्रॉप फॉर इट्स डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. तर हे काय, चिकोरियम इंटिबस आणि ॲव्हेना फटवा आहे. देन वी हॅव द इंडस्ट्रियल वीड्स. इंडस्ट्रियल वीड्समध्ये काय आहे, एक्झाम्पल, वीड्स दॅट आर इन्व्हेडिंग एरियाज अराउंड द बिल्डिंग्स, हायवे, रेल्वे लाईन्सच्या आसपास, इलेक्ट्रिक लाईन्सच्या, टेलिफोन पोल्स वगैरे याच्या आसपास जे की वीड्स उगून येतात, तर ते आहे इंडस्ट्रियल वीड्स. त्याच्यामध्ये पार्थेनियम येतं, रेशीम काटा, काठेमात, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे आहे वीड्स त्या ठिकाणी दिसून येतात. ओके. देन हे बघा, इथं आहे हा रेशीम काटा. हे जे वीड आहे हे 100% तुम्ही बघितलेलं असणार आहे. ओके.
याचं नाव काय आहे, अल्टरनॅन्थेरा ट्रायअँड्रा. ओके, हे बघा असे याच्यावरती काय, हे पांढरे पांढरे असे फुलं दिसतात, थोडेसे असे काटेरी असतात. ठीक आहे, तर हे जे आहेत रेशीम काटायला म्हणतात. ठीक आहे, कारण की हा जो आहे ना, हे जे फूल आहे ना, हे काट्यासारखं टोचतं. ठीक आहे, कसं आहे, हे थोडंसं प्रिक आपल्याला होऊ शकतं, म्हणजे हा काट्यासारखं थोडंसं खरबडं लागतं, पण ते कसं रेशीमसारखं सॉफ्ट पण आहे. ठीक आहे, म्हणून याला म्हणतात रेशीम काटा. म्हणजे ते काट्यासारखं पण आहे, पण कसं सॉफ्ट आहे, म्हणून त्याला म्हणतात रेशीम काटा. हे आपलं मराठी वर्ड झालं त्याला. ठीक आहे, मराठी नेम आहे, लोकल नेम आहे या वीडचं रेशीम काटा. याचं सायंटिफिक नेम आहे अल्टरनॅन्थेरा ट्रायअँड्रा. ओके, शेतावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हे दिसतं बघा, बांधावर वगैरे असतं. देन दिस इज द काटेमात, याला म्हणतात ॲमॅरॅन्थस स्पिनोसस. ओके, याची पण काय केल्या जाते, भाजी त्या ठिकाणी केल्या जाते. ॲमॅरॅन्थस स्पिनोसस, ॲमॅरॅन्थस विरिडिस. ओके, आणि इट इज अ टाईप ऑफ अ नायट्रोफाईल. काय आहे, एक प्रकारचं नायट्रोफाईल आहे. मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये नायट्रोजन जे आहे ते स्टोअर ते करत असतं. मोठ्या प्रमाणावरती नायट्रोजनचा अपटेक जे आहे हे प्लांट करत असतं. आता बघा, हे आहेत खरीफ वीड्स आणि रब्बी वीड्सची लिस्ट आहे. ओके, खरीफमध्ये कोणकोणते येतात, तर खरीफमध्ये येतं ॲमॅरॅन्थस विरिडिस, ज्याला जंगल चौलाई म्हणतात, बोरेविया डिफ्यूज आहे, कॅशिया ऑक्सिडेंटलिस आहे, सायप्रस रोटिंडस आहे, इफोर्बिया थायमिलोइया. देन वी हॅव डायजेरिया आर्वेन्सिस. देन वी हॅव द दतुरा फेस्टिओसा. देन रब्बी वीड्समध्ये ॲनॅलगॅलिस आहे, आर्गेमॉन मेक्सिकाना आहे, कॉन्व्होल्वुलस आर्वेन्सिस आहे. हे 2 नावं लक्षात ठेवा. हे पण एक चिनोपोडियम अल्बम पण. हे 3 नावं एक्झामला तुम्हाला येऊ शकतात. फेमस नेम्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला एक सांगून देतो, तुम्हाला कमीत कमी 50 वीडचे नेम्स पार्ट पाहिजे. ओके, 50 वीड नेम्स. ओके, याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. 50 नाही सर, थोडं डिस्काउंट द्या. ठीक आहे, थोडंसं डिस्काउंट घ्या मग माझ्याकडनं. कमीत कमी तुम्हाला 30 वीडचे नावं पाठ पाहिजे. आता कोणते वीडचे नावं पाठ करायचे ते पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो आहे ना लेक्चर घेता तर तेच ते वीड्स आहेत, त्यांचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. सगळ्यांचं नावं नाही, हे मी तुम्हाला शिकवताना खूप सारे नावं घेतोय. ठीक आहे, आपल्या PPTमध्ये सांगतोय, पण ते मी फक्त तुम्हाला सांगतोय. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे ना, खूप ठरलेले वीड्स आहेत. ठीक आहे, तर ते कमीत कमी 30 वीडचे नावं तुम्हाला पाठ पाहिजे. जर का तुम्ही JRF SRFची प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, तर तिथे थोडंसं काय होतं, थोडं डेप्थपर्यंत जावं लागतं. मग तिथे तुम्हाला 50 ते 100 वीडचे नावं लक्षात ठेवावे लागतात. ओके, पण नॉर्मली जे आहेत आपल्या MPSC असेल किंवा CET असेल, ठीक आहे, थोड्या आपल्या हलको फुलको जे काही एक्झाम्स असतात त्याच्यासाठी 30 वीड नेम्स हे सफिशियंट आहेत. ओके, सो बेस्ड अपॉन द लाईफस्पॅन आपण हे बघितलं सगळ्यात पहिले, की ॲन्युअल वीड्स आपण हे स्टार्टिंगलाच बघितलं होतं. ॲन्युअल वीड्स, मन्सून वीड्स आणि विंटर ॲन्युअल वगैरे हे आपण सगळे बघितलेत स्टार्टिंगलाच. त्यामध्ये बायनियल्स बघितले आपण, पेरेनियल्स बघितले. ठीक आहे, त्यामध्ये सिम्पल पेरेनियल आहे, बल्बस आहे, कॉर्म पेरेनियल आहे, क्रिपिंग पेरेनियल, रायझोम टाईपमध्ये येणारे, स्टोलॉन टाईप्समध्ये येणारे. ओके, सो हे झाले. हे बघा इथे सोंचस आर्वेन्सिस हे वालं वीड आहे, सोंचस आर्वेन्सिस. देन दिस इज फेलम प्रॅटन्स, सोरगम हेल्पेन्स. तर अशा प्रकारचे आपल्याला जे वीड्स आहेत हे दिसून येतात. आता एक तुम्हाला काम करायचं आहे वीडमध्ये, मी तुम्हाला सांगतो की एक तुम्हाला लक्षात जर ठेवायचं असेल, ओके, तर इथे पण जसं आपण क्रॉप्स ज्यावेळेस आपण स्टडी केले होते ना, त्यावेळेस ज्या प्रकारे आपण चार्ट बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, तसंच तुम्हाला हे जे 30 वीड्स आहेत जे नावं लक्षात ठेवायचे आहेत त्याचा पण तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रकारचा चार्ट बनवायचा आहे. ओके, तर त्या चार्टमध्ये बघा काय करायचं, सगळ्यात पहिला कॉलम आहे ते आहे सिरियल नंबर. ठीक आहे, वा काय लॉजिक सांगितलं सर, सिरियल नंबर. ओके, चालतं आहे, सिरियल नंबर पहिला. पुढे काय करायचं सर, देन सेकंड वी हॅव दॅट इज द कॉमन नेम. ठीक आहे, कॉमन नेम. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा कॉलम घ्यायचा, दॅट इज द सायंटिफिक नेम. काय घ्यायचं, सायंटिफिक नेम. त्यानंतर पुढे काय घ्यायचं, सायंटिफिक नेमसोबत समजा फॅमिली पण तिथेच नोट करून घ्या खाली ब्रॅकेटमध्ये. देन सायंटिफिक नेम झालं, त्याच्यानंतर घ्यायचं आहे टाईप ऑफ वीड. ठीक आहे, कशा प्रकारचं हे वीड आहे हे पण इथे नोट करायचं. ठीक आहे, त्यानंतर याचं काही कंट्रोल मेजर. ओके, कंट्रोल मेजर म्हणजे सगळेच नाही घ्यायचे, काही वीडचे जे फेमस कंट्रोल मेजर आहे त्यातल्या त्यात बायोलॉजिकल कंट्रोल असतं, तर ते नोट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या वीडची काही स्पेशालिटी आहे का भाई, इसका कुछ स्पेशालिटी है क्या. तुम्ही हॉटेलमध्ये जातात जेवायला, बरोबर आहे, तुम्ही तिथे विचारतात पहिले मेन्यू ऑर्डर देण्याच्या पूर्वी की भैया आपके यहाँ पे क्या है, क्या स्पेशलिटी क्या है आपके होटल की.
कोणती भाजी स्पेशल आहे, राईट. आणि मग आपण त्या हिशोबाने आपण काय करतो, ऑर्डर करतो, राईट. तुमच्याकडे कोणतं स्टार्टर फेमस आहे असं विचारतो, बरोबर आहे. तसंच इथे जे आहे प्रत्येक वीडची जी आहे ती स्पेशालिटी कोणती आहे, ठीक आहे. काही ना काही त्याच्यामध्ये कॅरेक्टर स्पेशल असतंच, तर ते जे आहे ते आपण याच्यामध्ये नोट करायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला जस्ट, ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून पहिलं करायचं चालू. पहिलं आहे बर्मुडा ग्रास. काय आहे, बर्मुडा ग्रास. आणि तुम्ही जर हे असं लिहिशाल ना तरच तुम्हाला लक्षात राहणार आहे बरं का, नाहीतर तुम्ही असं बुकमध्ये किती वाचत ते लक्षात राहत नाही, ठीक आहे. मोठे मोठे रट्टा मारणारे फेल गेले या गोष्टी पुढं, त्यामुळे तुम्हाला हे असं तयार करावं लागेल आणि तरच ते तुम्हाला लक्षात राहील, तरच तुम्हाला ते पाठ करता येईल. बर्मुडा ग्रासलाच काय म्हणतात, धूप ग्रास पण म्हणतात, ठीक आहे, धूप ग्रास, ठीक आहे. बर्मुडा ग्रासलाच आपण काय म्हणतो, मराठीमध्ये पण लिहून घ्यायचं वाटलं असतं, जरा मराठीमध्ये लिहिलं की आपुलकी वाटते आपल्याला आपल्या शब्दांची, ठीक आहे. याला म्हणतात हराळ. काय म्हणतात, हराळ, बरोबर आहे. गणपती बाप्पाला वाहतो आपण ते वालं बर्मुडा ग्रास, ओके. याचं सायंटिफिक नेम काय सर, याचं सायंटिफिक नेम आहे सायनोडॉन डॅक्टिलॉन, सायनोडॉन डॅक्टिलॉन, ठीक आहे. त्याच्यानंतर याची फॅमिली काय आहे मी तुम्हाला इथंच लिहायला सांगितली आहे, दॅट इज पोएसी. असं ब्रॅकेटमध्ये मस्तपैकी लिहून घ्यायचं, पोएसी. त्यानंतर टाईप ऑफ वीड, कशा प्रकारचं वीड आहे सर हे, तर हे आहे ग्रास टाईपचं वीड आहे, बरोबर आहे. ग्रास वीड येतं आणि हे कसं आहे, पेरेनियल वीड आहे. एक बार जम गया तो जम गया, ठीक आहे. तर त्यासोबतच याचं यूज जर बघशाल तुम्ही तर एक प्रकारे अँटीसेप्टिक म्हणून पण याचा वापर केला जातो, ओके, बर्मुडा ग्रासचा. याचं जर का आपण कंट्रोल मेजर बघितलं की याला कशाने कंट्रोल करायचं, तर भाई याच्यावरती ग्लायफोसेट फवारा आणि याला मारा, ठीक आहे. पण ग्लायफोसेट कसं आहे, ग्लायफोसेट एक प्रकारचं नॉन सिलेक्टिव्ह विडीसाईड आहे, ठीक आहे. म्हणजे हे जर फवारलं तर जिथे क्रॉप असेल क्रॉपही मरतं, विडी मरतं, ज्याच्यावर फवारशाल ते सगळं मरून जाईल, ठीक आहे. असं एक ग्लायफोसेट आहे. तर हे ग्लायफोसेट जे आहे ते तुम्ही फवारू शकता आणि याला कंट्रोल करू शकता. आता कंट्रोल मेजरमध्ये आपण काय लिहिलं, ग्लायफोसेटने याचं कंट्रोल करू शकता. आता यासोबतच एक गोष्ट पॉईंट नोट करून घ्या की याचं प्रोपॅगेशन कसं होतं बरं, तर सीडनं प्रोपॅगेशन होतं, स्टोलॉनने पण होतं, ठीक आहे. याची सीड पडते, स्टोलॉन पडते, किंवा याचं रायझोम जे असतं खालचं, तर रायझोमने पण याचं काय होतं, प्रोपॅगेशन होतं, ओके. त्याच्यामुळेच हे एवढं खुंखार वीड आहे, कारण की याचं बघा 3 जागेवरनं याचं प्रोपॅगेशन होतं. सीड पडलं तर सीडमध्ये पण होतं, ठीक आहे बाबा. तुम्ही सीड नाही येऊ दिलं, त्याचं स्टोलॉन असतं. तर स्टोलॉन म्हणजे काय, की असं इथं घास उगला, मग इथं असं दुसरं त्याची कनेक्टिव्हिटी असते, इथं उगला, मग इकडं असं कनेक्टिव्हिटी असते, तिसरं उगला. तुम्ही चालता चालता काय केलं, पायाने याला मारलं, इथून हे तुटलं तरी सुद्धा काय होतं, हे वीड इकडचं सेपरेट झालं, इकडचं वीड सेपरेट झालं आणि दोन्ही ग्रो करायला सुरुवात करतात, ओके. म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याचं रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटीज वाढवून दिली त्याला तोडून. त्याच्यामुळे अशा प्रकारे स्टोलन जरी ब्रेक केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी ते पुन्हा वाढतं. ठीक आहे सर, आम्ही याला काय करू, आम्ही याला भस्म करून टाकू, ठीक आहे, आम्ही याला आग लावून टाकू. ठीक आहे बाबा, आग लावा. आग लावल्याने काय होईल, हे वरचं जळून जाईल, बरोबर आहे. त्यानंतर त्याचे जे मुळं खाली राहतात ना जमिनीखाली, ते तर तसेच सेफ राहतात. पुढच्या 2-4 महिन्यांनी जेव्हा त्याच्यावर पाऊस पडतो किंवा पाणी जर पडलं तर त्याच्यामधनंच पुन्हा काय होतं, नवीन फुटवे त्या रायझोममधनं येतात. तर अशा प्रकारचं हे असं खुंखार वीड आहे. आता मला सांगायला कंट्रोल कसं करायचं, एवढं त्याला जे काही आहे कंट्रोल करणं अवघड आहे. तुम्ही त्याला जाळा, तुम्ही त्याला तोडा, त्याला काहीच होत नाही. ठीक आहे, त्याला तुम्ही खूप काहीशा वेळेसाठी सप्रेस करू शकता. ठीक आहे, ग्लायफोसेट असेल किंवा काही स्प्रे करून वगैरे. सो अशा पद्धतीचं दिस इज द बर्मुडा ग्रास. आणि हे एवढं त्याचे खुंखार याचे कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळे याला आपण भारतरत्न देतोय. आणि याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ सुपरवीड. काय म्हणतात त्याला, इट इज कॉल्ड ॲज अ सुपरवीड. लक्षात ठेवायचं, सगळ्याच वीड्सला सुपरवीड नाही म्हणत. खूप ठरलेले वीड्स आहेत त्यांनाच फक्त सुपरवीडचा दर्जा दिला गेलेला आहे. त्याच्यामधला आहे बर्मुडा ग्रास. ठीक आहे, आणि हे जगातलं वर्ल्ड्स सेकंड मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे. ओके, प्रॉब्लेमॅटिक वीड याला म्हटल्या जातं. हे याची स्पेशालिटी आहे. ओके, की हे जगातलं काय आहे, वर्ल्ड सेकंड मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे. आणि हे गणपती बाप्पाच्या आपल्या दुर्वासाठी आपण याला वापरतो. ओके, सो गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला आपण हे काय करतो, दुर्वा म्हणून काय करतो, याचे आपण जे आहेत लिव्ज याचे आपण तोडून तयार करतो. राईट, सो दॅट इज याचं रिलिजियस सिग्निफिकन्स त्याचं ते आहे. ओके, आणि सॉईल बाइंडिंगसाठी पण युजफुल आहे. ठीक आहे, त्याचं आपण लॉन्स वगैरे पण करतो किंवा फॉरेस्ट एरियामध्ये उगलं तरी काही आपल्याला अडचण नाही, फक्त आपल्या शेतात नको उगू असं आपली अपेक्षा असते. ठीक आहे, देन आता हे जर का जगातलं सेकंड मोस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे सर, सीड आहे, स्टोलॉन आहे, रायझोमच्या प्रोपोगेशनने आहे, तरीसुद्धा याला 2 नंबर का सर. पहिल्या नंबरवरती कोण आहे तो हिरो, तर तो हिरो आहे वर्ल्ड्स
फर्स्ट प्रॉब्लेमॅटिक वीड कुठलं आहे सर सांगू? आणि हां, याला पण जो आहे भारतरत्न आपण देतो आहोत, याला पण सुपरवीड असं म्हणतात. ठीक आहे, हे पण काय येतं सुपरवीडच्या कॅटेगरीमध्ये येतं. ओके, त्यासोबतच याला त्या ठिकाणी याचं नाव बघा आता काय आहे. याचं नाव आहे सायप्रस रोटुंडस. काय आहे नाव? सायप्रस रोटुंडस. ओके सर, थोडंसं आपुलकी वाटली पाहिजे या वीडबद्दल. याचं मराठी नाव सांगा. याचं मराठी नाव आहे लव्हाळा. काय आहे? लव्हाळा. ऐकलं हे नाव? आपल्या ऊसाच्या शेतामध्ये बऱ्याचदा तुम्हाला हे दिसून येतं. याचंच सर थोडंसं ब्रिटिश लँग्वेजमध्ये नाव सांगा. तर याचं नाव आहे पर्पल नट सेज. काय आहे? पर्पल नट ग्रास म्हणा, नट ग्रास म्हणा. ठीक आहे, पर्पल नट ग्रास, दॅट इज द सायप्रस रोटुंडस. आता याच्यामध्ये पण कशा ना सबस्पीसीज आहे, त्यामुळे हे पण नोट करून घ्या. पर्पल नट ग्रास म्हणजे सायप्रस रोटुंडस. त्याच्यानंतर येल्लो सेज किंवा येल्लो सेज म्हणायला, किंवा यालाच म्हणतात फ्लॅट सेज पण म्हणतात, फ्लॅट सेज. तर याचं सायंटिफिक नेम आहे सायप्रस इरिया. सायप्रस इरिया, IRIA, सायप्रस इरिया. हे झाले 2. त्यानंतर तिसरं आहे राईस सेज. म्हणजे हे जवळजवळ सारखेच आहेत सगळे. आपले जे काही भाऊ असतात हे एकाच घरातले, तसे सायप्रसमधले सगळे आहेत. ठीक आहे, थोडाच याच्यामध्ये जो आहे तो आपल्याला फरक दिसतो. यालाच काय म्हणतात? राईस सेजलाच अम्ब्रेला सेज पण म्हणतात, अम्ब्रेला सेज. ठीक आहे, आणि याचं जर सायंटिफिक नेम बघितलं, याचं नेम आहे सायप्रस. नोट करताय ना? झोपले की काय सगळे? ठीक आहे, नोट करा हां. सायप्रस डायफॉर्मिस. हे मी माझ्या नोट्समधनं देतो आहे तुम्हाला एकदम. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे 4 वेगवेगळ्या नोट्स वाचायची गरज पडणार नाही, 4 बुक्स वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे, एकदम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे एकदम क्रक्स मटेरियल आहे ते मी तुम्हाला देतो आहे. आणि म्हणून कोणासोबत शेअर करू नका. ठीक आहे, कारण की एकदा कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरलो की कॉम्पिटिशनमध्ये उतरल्यावरती थोडंसं काय आपल्याला जालिम व्हावं लागतं. नाहीतर अख्ख्या गावभर सांगशाल तर तुमचा स्कोर येणार नाही, किंवा मित्रच तुमचा स्कोर घेऊन जायचा, नंतर रडत बसाल सर माझा रँक आला नाही. ठीक आहे, त्यामुळे मित्राला सांगा, पण सगळ्यांनी सांगायचं. ठीक आहे, सो 4th टाईप काय याच्यामध्ये? येल्लो नट सेज. याचं काय आहे नाव? दॅट इज सायप्रस इस्क्युलेंटस. ओके, दॅट इज द येल्लो नट सेज. अशा प्रकारचे हे 4 आपल्याला दिसून येतात. आणि हा जो येल्लो नट सेज आहे ना, हा काय आहे? इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट ट्यूबर याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे, याचं वैशिष्ट्य काय याच्यामध्ये आहेत? ड्रॉट रेझिस्टंट ट्यूबर्स. त्याच्यामुळे हा लवकर मरत नाही. दुष्काळ पडू द्या, काही पडू द्या, हा जो येल्लो नट सेज हा लवकर जो आहे मरत नाही. तर असे हे जे काही 4 आहे, 4 हे बंधू एकासोबत आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, याच्यामधला हा जो सायप्रस इरिया आणि डायफॉर्मिस आहे. ओके, सायप्रस इरिया आणि डायफॉर्मिस हे दोन्ही जे आहेत हे ॲन्युअल त्या ठिकाणी टाईपचे आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आणि यांचं जर का फॅमिली जर का बघितली तर ती आहे सायप्रेसी. ओके, इथंच फॅमिली लिहायची होती मला, पण जागा नव्हती म्हणून इथे लिहिलं. हां, सायप्रेसी याची फॅमिली आहे. ठीक आहे, त्यानंतर हे कशा टाईपचं वीड आहे सर? तर हे आहे सेज टाईप. ठीक आहे, वरचं जे होतं ते काय होतं? ग्रास टाईपचं होतं. हे कसं आहे? दिस इज द टाईप ऑफ सेज. ठीक आहे, तर सेज टाईपचं वीड आहे. आणि त्यासोबत कसं आहे? पेरेनियल आहे. कोणतेवालं? हे सायप्रस रोटुंडस जे आहे ते पेरेनियल आहे. ॲन्युअलमध्ये जर बघितलं तर हे इरिया आणि डायफॉर्मिस हे ॲन्युअल येतात. ठीक आहे, आणि याचं जे आहे जर आपण बघितलं तर ट्यूबर आहे, कॉर्म आहे, अशा पद्धतीने बल्ब फॉर्ममध्ये याचं काय होतं? प्रोपॅगेशन होत असतं. त्यानंतर आता सर याचं कंट्रोल मेजर. ओके, आता ते खूप महत्त्वाचं आहे. याचं सायंटिफिक कंट्रोल मेजर लिहायचं. ठीक आहे, तर काय आहे? फर्स्ट वन इज द बॅक्ट्रा मिनिमा जे आहे एक प्रकारचा इन्सेक्ट आहे जो याला कंट्रोल करतो. ठीक आहे, देन वी हॅव ॲथेस स्पॅक्युटा, SPACUTA, ॲथेस स्पॅक्युटा, सायप्री. हे काय आहे? एक प्रकारचं विविल आहे जे याला काय करतं? खाण्याचं काम करतं. हे बायोलॉजिकल कंट्रोल मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला जर का याला
कंट्रोल करायचं असेल, अजून दुसरं फंगस जर का तुम्हाला वापरायचं असेल, सर म्हणजे फंजीसाईड, बायोफंजीसाईड जर सांगायचं झालं तर त्याचं नाव आहे पुसिनिया कॅनल, CANALICULATA, कॅन्युलेटा. ओके, कॅनलक्युलेटा. तर हे जे आहे एक प्रकारचं काय आहे, हे एक प्रकारचं फंगस आहे जे याला किल करायचं काम करतं. हे न्यू ट्यूबर जे फॉर्मेशन आहे ना त्याला कंट्रोल करायचं काम करतं. आणि त्याच्यामुळे याचं जे आहे कमर्शियल प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याचं नाव आहे बायोसेज. हे एक्झामला येऊ शकतं, एक्झाम म्हणजे क्वेश्चन, की बायोसेज इज अ टाईप ऑफ काय फंगल काय बायोफंजीसाईड आहे दॅट इज यूज टू कंट्रोल सायप्रस रोटुंडस. ओके, आणि याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ सुपरवीड. हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण सर याचा वापर पण कुठेतरी होत असेल ना, जसं गणपती बाप्पाला दुर्वा आपण वापरतो, सायनाडॉन डॅक्टिलॉन, तर याचा पण वापर होतो. याचा वापर होतो अगरबत्ती बनवण्यासाठी. ठीक आहे, अगरबत्ती बनवण्यामध्ये जे काही यूज करतात तर ते आहे लवाळा. ठीक आहे, त्यासोबतच याचं जे काही ट्यूबर खाली डेव्हलप होतं ना जमिनीखाली, तर त्याच्यापासून परफ्यूम बनवण्याचं पण काम होतं. त्याच्यामुळे परफ्यूममध्ये याचं ट्यूबरचं ऑइल जे आहे ते वापरण्यात येतं. ओके, तर अशा पद्धतीने जे आहे आपण जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वीड्स जे आहेत ते आपण नोट करणार आहोत. तर हे 2 जे आहेत वीड्स आहेत, होप सो तुम्ही नोट केलेले आहेत. ठीक आहे, आणि दॅट विल बी आय थिंक ऑल फॉर टुडे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं कंटिन्यू करूया. सो थँक्यू, बाय बाय.